नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री IAS मध्ये आपलं स्वागत आहे. आपण राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील पहिल्या पेपरचं पहिलं सेक्शनचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण बघितलेला आहे या अगोदरच्या एका लेक्चरमध्ये. आता हे जे लेक्चर आहे त्याचंच एक पहिल्या पेपरच्या उर्वरित अभ्यासक्रमाचं एक कंटिन्युएशन आहे की जे आपण आता याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यामध्ये हा सेकंड सेक्शन आहे. या सेक्शनमध्ये तुम्हाला भारतीय राजकारण जे आहे, शासन पद्धती जी आहे किंवा भारतीय राजकारणातले जे कारक घटक आहे किंवा संस्था आहेत याच्याबद्दल सविस्तर माहिती घ्यायची. तर याचं नावच आपण बघितलं तर इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटी असं आहे. त्यामध्ये भारतीय राजकारणामध्ये आणि भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये जे काही घटक आहेत त्या सगळ्यांचा समग्र अभ्यास आपल्याला तात्विक आणि त्याची जी संरचना आहे ते बघायचं आहे. तर आता बघूयात आपण यातील जो पहिला चॅप्टर आहे तो पुढे बघूयात. हे आपण पहिलेच नाव बघितलं आहे, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, म्हणजे भारतीय शासन आणि राजकारण. हा जो आहे यातला पहिला जो घटक आहे तो भारतीय राष्ट्रवादाचा आहे. आपण सध्याचा जे कंटेम्पररी डिबेट बघतोय, जे काही सध्याचं वातावरण आहे यामध्ये सर्वात महत्वाचा आणि खूप वेळेस आपल्याला बोलण्यात आलेला किंवा काही डिस्कोर्स मध्ये आलेला शब्द जो आहे तो राष्ट्रवादच आहे. आता इंडियन नॅशनलिझम काय बाबा, तर कोणत्याही देशाचे राष्ट्रवाद आहे तो एक कलेक्टिव्ह आयडेंटिटी जी आहे त्या आयडेंटिटीचा जो आधार आहे त्यातनं त्या राष्ट्रवादाचा उदय होतो. तर भारतीय पर्स्पेक्टिव्ह मध्ये ज्यावेळेस आपण राष्ट्रवादाचा विचार करतो तर भारतीय राष्ट्रवाद हा ऑब्व्हियसली आपल्यावर जो काही ब्रिटिशांचं जे राज्य होतं त्यातनं जो एक आपण स्वातंत्र्य चळवळ आपली जी उभा राहिली होती त्याच्या विरोधामधली, त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यावेळेस जे काही आपण आता फेज आहेत ते आपण इतिहासामध्ये अभ्यासलेले आहे. मावळांपासनं ते भारतीय स्वातंत्र्य शेवटी ज्यावेळेस चले जाओ भारत छोडो इथपर्यंत जे काही चळवळी होतात त्या चळवळीमध्ये देशातील सर्व घटक, सर्व समाजातील सर्व घटक एकत्र येऊन भारतीय स्वातंत्र्याकरता लढले. तर त्यातनं जी एक आपली एकतेची भावना होती त्यातनं एक जो भारतीय राष्ट्रवाद उदयास आला, तर त्या राष्ट्रवादाच्या अनुषंगाने आपल्याला या पहिल्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. आता ह्यातला जो पहिला घटक आहे तो आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील राजकीय व्यूह नीती. म्हणजे जो स्वातंत्र्य लढा होता त्यामध्ये पॉलिटिकल स्ट्रॅटेजी काय होती. ज्यावेळेस स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपण वेगवेगळ्या आंदोलनं बघतो, ज्या 1857च्या उठावापासनं तर भारताचं स्वातंत्र्य 1947 मिळेपर्यंत हा जो कालखंड आहे हा कालखंड हा मोनोटोनस नाहीये. या कालखंडामध्ये अनेक उतार चढाव आहेत. आपण आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या ज्या पद्धती आहेत त्यातले स्थित्यांतर आपण बघितलेले आहेत. त्यात वेगवेगळे डिबेट्स आहेत, म्हणजे सामाजिक की राजकीय अशा स्वरूपाचे काही डिबेट्स आहेत. त्यानंतर यासोबत चालत आलेल्या आपल्या सामाजिक सुधारणांच्या चळवळी ज्या आहेत, तर या सर्वांचा जो एक सारीपाट आहे तो म्हणजे हा चॅप्टर आहे. तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला मराठीमध्ये एक पुस्तक आहे, बिपिन चंद्रांचं जे पुस्तक आहे ते मराठी ट्रान्सलेटेड आहे, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स म्हणून. त्यामध्ये ह्याच्यातल्या भरपूर गोष्टींची माहिती आपल्याला कळते. तर यातील जो पहिला आहे म्हणजे हे तुम्ही आता आपल्या लक्षात येईल की 1800 हा जो पहिला घटक आहे संविधानवाद ते जनसत्याग्रह. म्हणजेच संविधानवाद म्हणजे काय, तर आपण सर्व जाणतोच की ज्यावेळेस 1885ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तर त्यांचा जो सुरुवातीचा प्रवाह होता तो मवाळांचा प्रवाह होता. मवाळांनी जी सुरुवात केली होती ज्यामध्ये दादाभाई नौरोजींपासून फिरोजशाह मेहता यांच्यापर्यंत जे काही स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचं पिटिशन, संविधानिक जे आयुध आहेत त्या आयुधांच्या आधारे तुम्ही ब्रिटिशांना भारतीयांच्या प्रति स्वातंत्र्य कसं द्या, भारतीयांना जास्तीत जास्त सवलती कशी मिळवता येतील, हे आपला पहिला प्रवाह होता. त्या प्रवाहाला आपण मावळवादी म्हणतो आणि तो 1900
च्या आसपासपर्यंत, म्हणजे त्यानंतर जो जहालांचा उदय झालाय किंवा स्वदेशी चळवळ झाली बंगालच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर, तोपर्यंत जो कालखंड होता तो एक संविधानवादी मागण्या करणं, एक ज्या काही फ्रेमवर्क आहे, ब्रिटिश राज्य व्यवस्थेची जी फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्क मध्येच जास्तीत जास्त सवलती आपण कशा मिळवून घेऊ आणि कालांतरानं त्याची एक परिणिती पूर्णतः भारतीय स्वातंत्र्य अशामध्ये होईल, हा एक जो मावळांचा विचारप्रवाह होता त्याला तुम्ही तो पहिल्या संविधानवादामध्ये घेशाल. हे जे आहे ते त्याच्यामध्ये येतं. आणि त्याच्यानंतरचा जो सेकंड फेज सांगितलाय म्हणजे 1985 पासलेचा संविधानवाद ते जनसत्याग्रहापर्यंत भारताची जी स्वातंत्र्य चळवळ आहे तिचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. परंतु हा पूर्ण आढावा इतिहासात तुम्ही ज्यावेळेस घेता त्यावेळेस त्यामध्ये फॅक्ट्स येतात, फिगर्स येतात की याच्या आधारे तुम्ही ते बघणार आहात बाबा. पण ज्यावेळेस तुम्ही राज्यशास्त्रामध्ये करतात तर संविधानवादामागची जी पार्श्वभूमी होती, जी थॉट प्रोसेस होती, सुरुवातीच्या काळातलं आपलं जे आंदोलन होतं त्या थॉट प्रोसेसचा आपल्याला अभ्यास करायचा. त्याच्यानंतर जे पुढची चळवळ सांगितलेली आहे यांनी, यामध्ये जनसत्याग्रह सांगितलेला आहे. जनसत्याग्रह म्हणजे काय, ज्यावेळेस गांधी भारतात आले 1915च्या आसपासचा जो काळ आहे, ज्यामध्ये मग त्यांनी अहमदाबादला सत्याग्रह केला, त्यानंतर त्यांनी चंपारणचा एक सत्याग्रह झाला त्यांचा. तर हा जो कालखंड होता यामध्ये महात्मा गांधींनी हे जे खूप निवडक लोकांपुरतं जे काही होतं, मध्यमवर्गीय शिक्षित लोक जे होते, पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या लोकांपर्यंतची जी चळवळ होती मावळांच्या काळातली, त्यांनी तिचा जो बेस आहे तो वाढवण्याचा जो प्रयत्न केला, त्याला पुढे जो जनसत्याग्रहचा जो त्यांचा एक मार्ग होता त्या मार्गाचा देखील आपल्याला त्यात अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यानंतर ही असहकार चळवळ आहे, त्यानंतर सविनय कायदेभंग आहे. तर असहकार चळवळीमध्ये त्याच्यासोबत आलेलं आपली खिलाफत चळवळ आहे. ह्या चळवळींच्या मागे काय उद्देश होता, असहकार ऍज अ टूल कसा आहे याबद्दल तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ आहे. त्यानंतर सशस्त्र आणि क्रांतिकारी चळवळी, भगतसिंग आहेत, त्यांच्या हिंदुस्थान सोशल रिपब्लिकन आर्मीचं जे काय आहे त्या संघटनांची जी बांधणी होती, त्यातनं सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने आपण स्वातंत्र्य कसं मिळवू शकतो हे त्यांना जे वाटत होतं, त्यामागचा जो विचार होता तो यामध्ये आलाय. त्यानंतर शेतकरी चळवळी होत्या, कामगार चळवळी होत्या. या शेतकरी आणि कामगार चळवळींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला, म्हणजे विशेषतः गांधींच्या नंतरचं जे जन आंदोलनातलं स्वातंत्र्य समोर होतं याला कसं इंधन पुरवलं आणि त्यातनं इथे जी एकतेची भावना आहे, भारतीय राष्ट्रवाद जो निर्माण झालाय, तर त्याबद्दल आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचं आहे. आता ह्याच्यानंतरचा जो हा पहिला घटक आहे तो स्वातंत्र्य लढ्याच्या ज्या स्ट्रॅटेजीज होत्या त्या संदर्भात तुम्हाला ते शिकायचं होतं. आता हा जो सेकंड पॉइंट आहे आपल्याला इथं दिसतोय, हा बी घटक जो आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संबंधीचे जे परिप्रेक्ष्य आहेत, तुम्हाला हे परिप्रेक्ष्य यामध्ये बघायचे आहेत. म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडं वेगवेगळे ज्या विचारधारा आहेत, वेगवेगळे जे विचारप्रवाह आहेत ते कसे बघतात बाबा. तर त्यामध्ये तुम्हाला आपण पहिल्या याच्यामध्ये ज्यावेळेस बघितलं होतं तर प्रत्येक मुद्द्याच्या सुरुवातीला जे येतं तर हा एक कालानुक्रम म्हणता येईल किंवा जे काही विचार जसे जसे प्रगत होत गेले तोच एक सिक्वेन्स असतो. तो म्हणजे पहिले उदारमतवादी येतात, नंतर समाजवादी आणि नंतर मार्क्सवादी. तर उदारमतवादी प्रवाह भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडे कसं बघतो बाबा, त्यानंतर समाजवादी जो प्रवाह आहे तो कसा बघतो किंवा समाजवाद्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे इंडियन फ्रीडम स्ट्रगल मध्ये, हे देखील म्हणजे एक प्रश्न यावर आला होता की कॉन्ट्रीब्युशन ऑफ सोशलिस्ट इन इंडियन फ्रीडम स्ट्रगल. तर मग ह्या अनुषंगाने तुम्हाला ते बघायचं आहे. मार्क्सवादी पर्स्पेक्टिव्ह मधनं भारतीय स्वातंत्र्याला कसा असू शकतो. आता आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं की मार्क्सवाद्यांचं जे आकलन आहे ते वर्ग सिद्धांताच्या आजूबाजूला जे त्यांचं परिघ आहे त्यातच असतं. तर या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर मार्क्सवादी म्हणतील की नाही नाही नाही, हे इथं जे काही स्वातंत्र्य चळवळ होत आहे ती स्वातंत्र्य चळवळ ही वर्ग चळवळ आहे आणि एक अभिजन जाऊन दुसरा अभिजन येणार, म्हणजे एक अहिरे जाऊन दुसऱ्या अहिरे येतील असं त्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह सांग. किंवा लेनिन जो आहे तर लेनिन त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं तो थोडासा म्हणजे क्लासिकल जे होते ते वर्ग चळवळीच्या सिद्धांताने त्याच्याकडे बघायचे, पण लेनिन हा
वेगळ्या पद्धतीनं थॉट प्रोसेस मांडून, कारण त्याच्या राजकीय पक्षाचा जो सिद्धांत होता त्या अनुषंगाने त्याने विचार मांडलेला की भारतीय काँग्रेसला कम्युनिस्टांनी पहिले सहकार्य करायचं आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी, आपलं जे काही तत्वज्ञान आहे ते नंतर आपण अंमलात आणू शकतो. तर त्यामधनं मग त्यातनं लेनिन आणि एम एन रॉय यांचं सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचं मतभेद झाले होते. त्यानंतरचं मग आपण एम एन रॉय यांच्या संदर्भात मागच्या लेक्चरमध्येच समजून घेतलंय की कसं मग त्यांनी भारतात आल्याच्या नंतर त्यांचे स्वतःचे पण विचार आणि त्यांचा जो आयाम होता गांधीच्या नेतृत्वातील स्वातंत्र्य चळवळीकडे बघण्याचा, तो चेंज झाला. तर याच्यामध्ये मूलगामी मानवतावादी जो आहे हा परिपेक्षच एम एन रॉय यांचा आहे. तर रॅडिकल ह्युमॅनिस्ट पर्स्पेक्टिव्हनं त्यांनी इंडियन फ्रीडम स्ट्रगलकडे कसं बघितलेलं आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर एम एन रॉय भारतीय स्वातंत्र्य चळवळीला सुरुवातीच्या काळात जे बघत होते तर ते एक त्यांचा जो ऍटिट्यूड होता तो मार्क्सवादी होता, पण नंतर त्यांनी त्याला एक समग्र मानवतावादी आयामातनं भारतीय फ्रीडम स्ट्रगलकडे बघितलेला आहे. त्यानंतर जो पुढचा पर्स्पेक्टिव्ह आहे तो दलित पर्स्पेक्टिव्ह आहे. तर दलित पर्स्पेक्टिव्हच्या अंतर्गत जे दक्षिण भारतातनं दलित चळवळीतनं जे मोठाले नाव आहे त्यांनी भारतीय फ्रीडम स्ट्रगलकडे कसं बघितलेलं, तर त्यांचा जो आयाम होता तो देशाच्या स्वातंत्र्य आणि मानवी स्वातंत्र्य ह्यातलं जे द्वंद्व आहे हे यातनं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आंबेडकरांनी स्वातंत्र्य चळवळीकडे बघताना कसं त्यांचा तो काय एक व्ह्यू होता, तो म्हणजे दलितांना स्वतःच्या स्वातंत्र्य आणि त्यात त्यांचं राष्ट्राच्या स्वातंत्र्यामधलं स्थान, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ह्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर हा झाला पहिला मुद्दा. ह्याच्यानंतरचा जो दुसरा घटक आहे तो भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया. आता भारतीय राज्यघटना जे आपण GS2 पॉलिटीमध्ये पण बघणार आहे किंवा प्रिलिम्स मध्ये पण आपण ते बघितलेलं असणार आहे की भारताची जी राज्यघटना निर्मिती प्रक्रिया आहे त्यामध्ये वेगवेगळे जे ब्रिटिशकालीन कायदे होते, वेगवेगळ्या देशांच्या ज्या काही राज्यघटना आहेत त्यांचा एक काही प्रभाव आहे, त्यातले जे बेस्ट तत्व आहेत ते आपण अंगीकारले आहेत आणि त्याला भारतीय पर्स्पेक्टिव्ह मध्ये मांडलेलं आहे. तर ते जे आहे त्यातला आता हा सर्वात पहिला जो आहे मुद्दा या घटकातला तो आहे ब्रिटिश राजवटीचा वारसा. म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये जे काही कायदे झालेले आहेत, ब्रिटिश राजवटीच्या विरोधामध्ये भारतानं जे काही स्वातंत्र्य चळवळ उभा केलेली आहे त्यातनं जे काही मुद्दे आले, त्यातनं जे तत्व आले, त्या तत्वांनी भारतीय राज्यघटनेची जो पाया एक विस्तृत केला आहे, एक सक्षम पाया उभा केलेला आहे, तो पाया आपल्याला याच्यात अभ्यासायचा आहे. मग त्यामध्ये वेगवेगळ्या कायद्यांचा भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेवर जो परिणाम झाला तो, किंवा मग त्यात असा प्रश्न एक विचारला जातो की भारतीय संविधान निर्मितीचे जे निर्माते जे होते त्यांच्यासमोर सामाजिक जे प्रश्न होते ते महत्वाचे होते, मग त्यातनं कोणते प्रोव्हिजन्स इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आलेले आहे. त्याच्यानंतर एक आहे की भारतीय संविधान च्या संघराज्याच्या संदर्भात आपण ज्यावेळेस डिबेट करतो त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं असतं की भारतीय संविधानकर्त्यांना युनिटी आणि इंटिग्रिटी ऑफ इंडियन नेशन स्टेट ही सर्वात महत्वाची होती, त्यामुळे त्यांनी राज्याच्या अधिकारांच्या बाबतीत किंवा केंद्रांना जुक्त माप दिलेलं आहे केंद्र राज्य संबंधामध्ये, जे तुम्ही पॉलिटीमध्ये अभ्यासलेच असेल, पण त्याच्या मागचं जे लॉजिक होतं, त्याच्या मागची जी तत्वज्ञान होतं ते आपण राज्यशास्त्रामध्ये इथं अभ्यासणार आहोत. आता ह्याच्यानंतर जे भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया आहेत त्यातले विविध सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन काय आहेत या निर्मिती प्रक्रियेच्या मागे, की भारतीय संविधानामधले वेगवेगळे जे प्रोव्हिजन्स आलेले आहेत, फंडामेंटल राईट्स असतील, DPSP असेल, फंडामेंटल ड्युटीज असेल, सेंटर स्टेट रिलेशन्स असतील किंवा ग्रासरूट डेमोक्रेसी असेल, तर या संदर्भामध्ये वेगवेगळे जे सामाजिक आयाम आहेत, त्याचे पॉलिटिकल आयाम आहे, डीपीएसपी का आपण त्याला न्यायालयीन कक्षेत ठेवलं नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टीच्या मागचे जे काही पर्स्पेक्टिव्ह आहे आपल्याला ते या चॅप्टरमध्ये बघायचे आहे. याच्यानंतरचा जो तिसरा चॅप्टर आहे तो राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्य आहे. भारतीय राज्यघटनेचे ठळक वैशिष्ट्य काय, आता मी तुम्हाला तेच सांगितलं की मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल ड्युटीज, त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य आहे, DPSP आहे, सरनामा आहे. तर
हे भारतीय राज्यघटनेचे जे ठळक वैशिष्ट्य आहेत, त्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये नेमकं काय आहे की सरनामा का आहे, सरनाम्याच्या मागची जी थॉट प्रोसेस आहे ते काय आहे, सरनाम्याचा पुढं बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन मध्ये काय इन्व्हॉल्वमेंट होती, आणि सरनाम्याच्या अंगानं वेगवेगळे जे स्कॉलर्स आहे, ग्रॅडविल ऑस्टिन असतील, अर्नेस्ट बार्कर असतील, यांनी काय थॉट मांडलेले आहेत, त्या थॉटला तुम्ही पुढं कसं नेणार आहात, त्याच्यावर पुढचे वेगळे पर्स्पेक्टिव्ह काय आहेत, या सर्वांचं. त्यात काही सुप्रीम कोर्टाचे काही जजमेंट्स आहेत प्रिएम्बलच्या संदर्भातल्या, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहेत, ते तुम्हाला त्यामध्ये अभ्यासायचं आहे. तर ह्याच्यामध्ये हे सरनामा झालं, त्यानंतर मूलभूत हक्क आणि कर्तव्य. मूलभूत हक्क आणि कर्तव्याच्या संदर्भात, समजा कर्तव्याच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर कोणती, ज्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मधनं हे आलेलं आहे त्या 44व्या घटना दुरुस्तीच्या अंगाने तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर जे मूलभूत हक्क आहेत, त्या मूलभूत हक्कांच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये की जे ज्युडिशियस आहेत, तर ते मूलभूत हक्क देण्याच्या मागची काय पार्श्वभूमी होती, तर ते स्वातंत्र्य चळवळीमधनं त्याची कशी एक थॉट प्रोसेस बिल्ड होत चाललेली होती, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर दुसरं जे आहे डीपीएसपीचा जो पार्ट आहे आपला, राज्यनीती निर्देशक तत्वे. तर डीपीएसपीच्या बाबतीत म्हणजे आपण ज्यावेळेस नेहमी वाचतो तर एक राजकीय लोकशाहीचा जो आधी स्थापनेचा जो मार्ग आहे तो फंडामेंटल राईट्स मधनं जातो, आणि सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीकडे जर आपल्याला वाटचाल करायची असेल तर डीपीएसपी मधनं करायचे. तर डीपीएसपी का इम्पॉर्टंट आहे, तर डीपीएसपीच्या बाबतीत आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर डीपीएसपी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कंपल्सरी का करण्यात आलेलं नाही, त्याला न्यायालयीन जे काही न्यायालयीन कक्षेच्या अंतर्गत का नाही आणलेलं आहे. जसं आपण त्याला आर्टिकल 32च्या जो स्पेक्ट्रम आहे त्यामध्ये का आणले ते आपण त्याच्यात अभ्यासायचं आहे. त्यानंतर घटना दुरुस्ती प्रक्रिया आहे आणि संसदीय पद्धती आहे. आपण संसदीय पद्धतीच का निवडली, संसदीय पद्धती मध्ये रिप्रेझेंटेशनचा जो मुद्दा आहे, त्यानंतर आपले जे संसद सदस्य आहेत त्यांच्या जे काही सोशिओ इकॉनॉमिक जे प्रोफाईल्स आहेत ते कंटिन्युअसली चेंज होत आहे, तर ते कशाचं द्योतक आहे, त्याचा परिणाम काय होतो, आणि ते खरंच भारतीय समाजाला रिप्रेझेंट करता का, म्हणजे त्यांचं जे सोशो इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जो काही त्यांचा स्टार्ट आहे, जो स्पेक्ट्रम आहे, तो खरंच भारतीय समाजाला ऍक्च्युअल मध्ये रिप्रेझेंट करतो का, या संदर्भातले काही प्रश्न येतात. त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्याला संसदीय पद्धत अभ्यासायची आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस GS2 मध्ये वाचता किंवा प्रिलिम्स मध्ये वाचता तर त्यामधलं पॉलिटी आणि ह्यामधलं पॉलिटीमध्ये हा मूलभूत फरक हा आहे की तिथं तुम्हाला प्रिलिम्सच्या बाबतीत तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्हाला तर फॅक्च्युअल वाचायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही ते GS2च्या अंगाने वाचणार आहे तर त्याला करंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघायचं आहे तुम्हाला. समजा राईट टू प्रायव्हसीचा ज्यावेळेस मुद्दा येतो, तो राईट टू प्रायव्हसीच्या वेळेस तुम्हाला ते बघायचं आहे की फंडामेंटल राईट्स मध्ये कोणत्या ठिकाणी आपल्याला ते बसवायचं आहे, त्याच्यावरनं प्रिलिम्सला प्रश्न येऊ शकतो, ते तुम्हाला मेन्स मध्ये लिहावं लागणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही हे इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्सच्या संदर्भात बघता, पेपर 1 सेक्शन B पॉलिटिकल सायन्स, तर त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टींमध्ये त्याच्या मागची तात्विक भूमिका काय होती, त्याचा हिस्टोरिकल पर्स्पेक्टिव्ह काय आहे, त्याचा भारतीय समाजाच्या राजकीय संरचनेवर काय परिणाम झालेला आहे, त्यामध्ये वेगवेगळे थिंकर्स स्कॉलर्स काय म्हणतायत, त्यांच्या समोरून जे आर्ग्युमेंट आलेले ते काय आहे, आणि ते कोणत्या आता कंटेम्पररी जे काही इश्यूज होतात त्या इश्यूज मध्ये जे वेगवेगळे लोक लिहितायत तर ते लोक त्याला कोणत्या अँगलनं लिहितायत, त्याच्यावर कसं दृष्टीनं बघता आहेत. म्हणजे समजा भारताच्या पक्षपद्धतीच्या बाबतीत सुहास पळशीकरांचं काय आर्ग्युमेंट आहे किंवा योगेंद्र यादवांचं काय आर्ग्युमेंट आहे, जोहाय हसन यांचं काय आर्ग्युमेंट आहे, तर हे तुम्हाला ते बघायचं आहे. तर आपण आता पुढचं टॉपिक आहे पक्षपद्धती वगैरे, त्यात ते येईलच डिटेलमध्ये. त्याच्यानंतर न्यायिक पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे भारतीय ज्युडिशरीला, त्या संदर्भातले आपल्याला म्हणजे त्याला एक जो अंग आहे तो आहे सत्ता संतुलनाचा अंग. आपण सर्वांना माहितच आहे की एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी आणि लेजिस्लेचर, तर ह्यातलं जे बॅलन्सिंग आहे तर त्या बॅलन्सिंगच्या मध्ये ज्यावेळेस एक्झिक्युटिव्हला जास्तीचे अधिकार म्हणजे अमर्याद अधिकार भारतीय पर्स्पेक्टिव्ह मध्ये नाही आहे, मग त्या
भारतातल्या सामान्य नागरिकांना जे काही मूलभूत अधिकार मिळालेले आहेत त्यांचं एक रक्षणकर्ता म्हणून ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाकडे आपण बघतो किंवा हायकोर्टाकडे आपण बघतो त्यावेळेस न्यायिक पुनर्विलोकनाचा मुद्दा येतो. तर त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात ज्यावेळेस आपलं काही डिस्कशन होईल त्यावेळेस न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधिकाराच्या अंतर्गत न्यायालयाने जे काही त्यांचं कार्यक्षेत्र व्यापक केलेलं आहे त्यात जो पुढचा मुद्दा आहे मूलभूत संरचना तत्वप्रणाली, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. तर या डॉक्ट्रिनच्या संदर्भात देखील नेहमी तो डिबेट असतो की तो फेमस डिबेट आहे की ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम आणि ज्युडिशियल ओव्हररीच. आता ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम हा सामान्य नागरिकांना काही क्षेत्रांमध्ये न्याय मिळवून देण्याकरता गरजेचा आहे, परंतु ज्यावेळेस तो ज्युडिशियल ओव्हररीच कडे जातो त्यावेळेस तो अधिकार क्षेत्राचं उल्लंघन असतं आणि ते कार्यकारी अधिकार म्हणजे एक्झिक्युटिव्ह किंवा लेजिस्लेचर तर त्या कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळाच्या अधिकार क्षेत्रामध्ये न्यायालय हस्तक्षेप करतंय का ह्या अँगलनं आपल्याला ते सगळं बघावं लागेल. आता यामध्ये जर तुम्ही बघाल तर यामध्ये कंटिन्युअसली जे लिहिणारे लोक आहेत त्यामध्ये प्रताप भानू मेहतांचं ज्युडिशरीच्या बाबतीतचं जे काय मांडणी आहे, जे क्रिटिसिझम आहे किंवा चिकित्सा आहे ते तुम्ही त्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आता याच्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे ऍक्च्युली चौथा जो मुद्दा आहे सिलेबस मधला त्यात 2 पार्ट आहे ए आणि बी. ए आणि बी म्हणजे जे काय आपली संरचना आहे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी हे केंद्र आणि राज्य ह्या दोन्ही पातळीवर आपल्याला अभ्यासायचे आहे. मग त्यामध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्यात काय डिफरन्स आहे, यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाबतीत काय डिफरन्स आहे, त्यांचा न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार जो आहे त्यामध्ये दोघांमध्ये मूलभूत काय फरक आहे, कोणतं कोर्ट कोणत्या ज्युरिडिक्शन मध्ये आहे, ओरिजिनल ज्युरिडिक्शनचा भाग आहे की ऍडवायझरीचा भाग आहे, या संदर्भात आपल्याला जो डिबेट आहे तो बघायचा आहे. त्यानंतर न्यायालयामधलं जे रिप्रेझेंटेशन आहे, NJC ऍक्ट ज्यावेळेस आला होता तो नंतर रिफेल झाला, त्यामध्ये जो कळीचा मुद्दा होता की भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्था ही सर्वसमावेशक आहे का, भारतातल्या सर्वांचं त्यात रिप्रेझेंटेशन आहे का, ह्या दृष्टीने आपल्याला ते अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर यात हे झालंय कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, सर्वोच्च न्यायालय. आता कार्यकारी मंडळ म्हणजे काय, कायदे मंडळ म्हणजे काय आणि न्यायालय म्हणजे काय. तर न्यायालयाच्या बाबतीत आपल्याला कळालं की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, राज्याच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये उच्च न्यायालय आहे आणि देशाच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये सर्वोच्च न्यायालय आहे. तर कार्यकारी मंडळ म्हणजे काय, तर कार्यकारी मंडळाच्या मध्ये म्हणजे पंतप्रधान येतात, म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान, आणि राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि राज्याचं मंत्रिमंडळ. आता ह्यांच्या अनुषंगानं हे आपण काय की आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहोत, संसदीय लोकशाही आहोत आणि आपल्या संसदीय लोकशाहीचा एक म्हणजे आपण या संसदीय लोकशाही आणि राष्ट्राध्यक्षीय लोकशाही यामध्ये एक मूलभूत डिफरन्स असा आहे की आपले एक्झिक्युटिव्ह हे लेजिस्लेचरला डायरेक्ट रिस्पॉन्सिबल आहे आणि मोर स्पेसिफिक जर तुम्हाला बोलायचं असेल तर लोकसभेला ते उत्तरदायी आहेत. तर यामध्ये तुम्ही ज्यावेळेस विचार करता त्यावेळेस आपल्याला एक लक्षात येतं की कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाचा ज्यावेळेस तुम्ही तुलनात्मक अभ्यास करता त्यावेळेस अधिकारांचं हनन आणि अधिकाराचं संरक्षण किंवा मग लोकसभेमध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हे त्यांच्याच एक्झिक्युटिव्हला प्रश्न विचारतात. फॉर एक्झाम्पल भारतामध्ये समजा आता NDA गव्हर्नमेंट आहे, तर NDA गव्हर्नमेंटला भाजपा आणि इतर जे NDAचे पार्ट आहेत त्या पक्षातले जे खासदार आहेत ते प्रश्न विचारतात का, किंवा मग जे उत्तरदायित्वाची संकल्पना आहे, सामूहिक उत्तरदायित्वाची जी संकल्पना भारतीय संसदीय लोकशाहीमध्ये आहे ती किती प्रमाणात आपण पाळतो, आणि एक्झिक्युटिव्हच्या कार्यक्षेत्र जे आहे त्यामध्ये कायदे मंडळ काही हस्तक्षेप करत आहे का किंवा व्हाईस वर्सा, आणि तेच तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत लागू करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही राज्याच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी बघशाल
तर राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये विधानसभा, विधान परिषद, म्हणजे ज्या राज्यात विधान परिषद त्यांच्या विधान परिषद आणि विधानसभा तर सगळीकडे आहे. तर विधानसभा यांचं जे एक कार्यप्रणाली आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही बघू शकतात. युनियन टेरिटरीज मधल्या जो मेजर डिबेट असतो नेहमी दिल्लीच्या संदर्भामध्ये, तर तो डिबेट आहे. त्या डिबेटमध्ये LG आणि तिथलं जे लोकनियुक्त सरकार आहे त्यामधलं जे द्वंद्व आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. एकदा UPSC प्रश्न विचारला होता की लेफ्टनंट गव्हर्नर मोर पॉवरफुल दॅन गव्हर्नर, म्हणजे राज्यपालांपेक्षाही लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत दिल्लीतले ते अधिक बळकट होत आहेत का? तर मग या संदर्भामध्ये तुमचं जे आकलन आहे तुम्ही फक्त या अँगलला नाही बघू शकत की दिल्लीचं सरकार आणि लेफ्टनंट गव्हर्नरमध्ये काय डिबेट आहे, त्यांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांचे वादातले मुद्दे कोणते आहेत. तुम्हाला त्यासोबतच इतर जे राज्यपाल आहेत राज्यांचे त्यांचा आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांचं सुद्धा एक कंपॅरेटिव्ह अनालिसिस करणं अपेक्षित आहे. त्यानंतर ह्यामध्ये मग तुम्ही पुढचं जे आहे संघ शासनाचे मुख्य अंग म्हटल्याच्या नंतर तुमचं फेडरलिझमच्या वगैरे ज्या कन्सेप्ट आहेत, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे, कम्पिटेटिव्ह फेडरलिझम आहे, एक्झिक्युटिव्हच्या ज्या नवीन शाखा येत आहेत, प्लॅनिंग कमिशनच्या जाऊन त्याच्यानंतर ज्या शाखा आलेल्या आहेत, या सगळ्यांचा तुम्हाला एक समग्र अभ्यास यामध्ये करायचा आहे. त्याच्या पुढचं जे आहे तर स्थानिक पातळीवरील लोकशाही, ज्यामध्ये पंचायत राज एक येतं आणि नगरपालिकांचं स्थानिक प्रशासन येतं. तर आता पंचायत राज इन्स्टिट्यूशनच्या मुळे काय झालंय की लोकशाही ही तळागाळापर्यंत पोहोचली असं पण म्हणतो. तर या संदर्भात आता मेजर आता सध्याचा रिसेंटमध्ये काय की कोविडोत्तर जे काही कारभार झालेला आहे, तर कोविडोत्तर काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीये. म्हणजे महाराष्ट्राचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रातल्या निवडणुका नेहमी आपण पुढे जात आहे किंवा त्याचं जे काही निवडणूक प्रक्रिया आहे त्यामध्ये चेंजेस होत आहे, प्रभाग रचनेत चेंजेस होत आहे. हे जे क्रिटिकल मुद्दे आहेत यामध्ये मग राज्याच्या निवडणूक आयोगाचा काय रोल आहे, त्याच्यानंतर राज्याचं नियोजन आयोगाचा काय रोल आहे, त्यांचं आर्थिक सक्षमीकरण कसं आहे, वित्त आयोगामधनं जो पैसा येतो तो स्थानिक पातळीपर्यंत जातो का, त्याच्याकरता जे स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत त्यांचं काय फरक पडतो आहे, आणि राज्याच्या निवडणूक आयोगाच्या सक्षमीकरणाकरता काय काय धोरणं आहेत. त्यानंतर पंचायत राज संस्था ज्या आलेल्या आहेत, पंचायत राज संस्थांना आपण सामाजिक सबलीकरणाच्या पर्स्पेक्टिव्हनं कसं बघू शकतो. म्हणजे समजा एक उदाहरणार्थ एक प्रश्न सांगतो तुम्हाला की त्याचा एक मराठीत आपण त्याचा असा अर्थ काढू शकतो. मग तिथं अर्थ असा होता, UPSCचा प्रश्न आहे या टॉपिकवरचा. तो प्रश्न काय सांगतोय की जे पंचायत राज संस्थांचं जे काही 70 म्हणजे हा जो पुढचा मुद्दा आहे इथं 73 आणि 74वी घटना दुरुस्तीचा, तर 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या अंगानं ज्या खेड्यातील किंवा शहरातील महिला आहेत त्यांच्या सक्षमीकरणावर काय परिणाम झाला, हा प्रश्न ऑलरेडी विचारून झाला UPSC कडनं. आता आपण ज्यावेळेस ते बघूयात त्यावेळेस आपण आता ह्याला आणखी पुढे न्यायची गरज आहे. म्हणजे UPSCचा अभ्यास असा आहे की UPSC ऑलवेज वन स्टेप अहेड देन अस, पण आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपण ते कॅप्चर करू शकलो पाहिजे. आता यामध्ये जर UPSCनं महिलांच्या अंगाने ते बघितलेलं आहे तर मग ते दुसरे जे सबल्टरन जे काही घटक आहेत, डाऊनरोडन जे घटक आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आपण त्या गोष्टींचा सक्षमीकरणाचा विचार करायला हवा. त्यामध्ये त्यातलं जे समांतर राजकारणाचा मुद्दा, समांतर आरक्षणाचा जो मुद्दा आहे, महिलांचं आरक्षण असेल, ओबीसीचं, SC STचं आरक्षण असेल, महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या संदर्भातला जो काही मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये आहे, त्या सगळ्या समग्र आकलनावर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं लिहावं लागणार आहे. त्यानंतर जे काही वेगवेगळ्या केस स्टडीज येतात की पंचायत राज आल्याच्या नंतर ग्रामीण भागातल्या महिला ज्या आहेत त्यांच्या सक्षमीकरणामुळे तेथील ज्या मुली आहेत त्यांचा ॲटिट्यूडनल चेंजेस झालेले आहेत. ह्या सगळ्या केस स्टडीज उदाहरणं जे आहेत ते तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये वापरू शकतात. मग त्या वेगवेगळ्या केस स्टडीज आपण लेक्चरमध्ये ते पुढे जसं जसं लेक्चर घेऊ तसं ते सांगूच तुम्हाला. त्याच्यानंतर हा एक शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक पातळीवरील चळवळी. आता तुम्ही जर विचार केला की राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर सगळी संरचना आहे, शासन प्रणाली आहे, तर त्याचसोबत
राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर वेगवेगळ्या चळवळी चालू असतात. आता हा चळवळीचा जो मुद्दा आहे तो या सिलेबसच्या पुढच्या एका टॉपिकमध्ये आहे. तर या चळवळीच्या अनुषंगानं ज्यावेळेस डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन झालंय, खालपर्यंत गेलंय. आता एक प्रश्न होता की पॉलिटिकल डिसेंट्रलायझेशन झालं आहे, पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसेंट्रलायझेशन झालं आहे का? आणि ह्याच्यावर तुम्हाला कमेंट करायची होती. म्हणजे याचा अर्थ असं होतोय की राजकीय प्रतिनिधी येत आहे, परंतु ऍडमिनिस्ट्रेशन डिसेंट्रलाइज झाले का हे तुम्हाला बघायचं आहे. आता याच अनुषंगानं पुढं असं असेल की जे नॅशनल लेवलच्या आणि राज्य लेवलच्या ज्या काही चळवळी आहे त्यांची जी काय त्यांचं जे पार्श्वभूमी आहे ती खालपर्यंत कशी पर्क्युलेट होते, स्थानिक पातळीवर त्याचं कसं त्या कशा परसिव्ह केल्या जातात राजकीय आणि सामाजिक चळवळी. आता सामाजिक चळवळीच्या सोबतच वेगवेगळ्या पर्यावरणात्मक ज्या चळवळी असतात. म्हणजे कोकणाच्या बाबतीत कधी कधी असं होतं की वेगवेगळ्या रिफायनरीज वगैरे तिथं आल्याच्या नंतर ग्रामीण भागातनं त्या पंचकृषीतनं लोक एकत्र येतात आणि ते त्या विरोधात आंदोलन करतात. मग त्या काय झाल्या की स्थानिक पातळीवरील चळवळी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही नियामगिरी हिलच्या संदर्भात बघता, वेदांताच्या प्रोजेक्टच्या संदर्भातला जो एक आपल्याला सगळ्यात मोठा जो कन्सेप्ट आहे ते माहित आहे, जो काही चळवळ झाली होती. तर ह्या ज्या चळवळी आहेत त्या स्थानिक पातळीवरच्या चळवळीच्या संदर्भात देखील तुम्हाला याच्यात अभ्यास करायचा. त्यामुळे हे असं आहे की पेपर 1 सेक्शन ए हे तुम्हाला हिस्ट्रीमधनं हे आजची संस्था कशी उभा राहिली, आज काय चालू आहे याची एक दृष्टी देतं. आणि पेपर 1चं सेक्शन बी जे आहे ते आज आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, त्याच्यानंतर आज आपण एखादी गोष्ट बघतो आहे तर तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा चेंज होतोय, त्याच्या मागे काय अर्थनिर्णय आपण करू शकतो, या सगळ्यांचा एक अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये करता येतो. मग त्यामुळे ते काय होतं की आपल्याला खूप इंटरेस्टिंग वाटतं आणि आपण ते इंटरेस्ट घेऊन वाचतो. म्हणजे एक असतं की ऑप्शनलच्या बाबतीत असं म्हणतात की समजा बहुतांशी मुलांना एक पेक्षा जास्त अटेम्प्ट लागतो, तर बहुतांशी वेळेस काय म्हणतात की ऑप्शनल हा असा असायला हवा, एक तर तो इंटरेस्टिंग असावा आणि तुम्हाला ऍटलिस्ट 2, म्हणजे जर तुम्ही पहिल्या पण अटेम्प्ट मध्ये पास होणार असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट तो 2 वर्ष अभ्यासावा लागतो. मग त्यापेक्षा तो पुढे जर ते एक्सटेंडच झालं तर तुमचा ऑप्शनल असाच असायला हवा की जो इंटरेस्टिंग असावा, जेणेकरून तो तुम्ही वाचत जाओ. म्हणजे एक ऑप्शनल आहे की जो तुम्ही एकदा पाठ केला आणि तो वर्ष परत तो शेवटच्या अटेम्प्ट पर्यंत किंवा नंतरच्या 2-3 अटेम्प्ट मध्ये पण तुम्ही तोच वाचताय, तेच कंटेंट, तुम्ही बोर होता, तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होते. परंतु राज्यशास्त्राच्या बाबतीत असं आहे की तुम्हाला ते परत स्वतःला अपडेट ठेवावं लागतं. तुम्हाला नवीन गोष्टी येतात. माणसाच्या राजकीय वर्तनाच्या अनुषंगाने आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे तो इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही ते नेहमी वाचणार. त्यात तुम्हाला नवीन गोष्टी कळाल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन हुरूप येणार वाचण्यामध्ये. म्हणून हे ऑप्शनल भरपूर लोक ऑप्शनल निवडतात. तर ह्याच्या पुढचं जे आहे ते वेगवेगळे जे कमिशन आहेत, आयोग आहेत, संस्था आहेत, यांच्या संदर्भातला हा घटक आहे. वैधानिक संस्था आणि आयोग याच्यामध्ये म्हणजे खूप मोठी लिस्ट आहे. पण आतापर्यंत जे प्रश्न आलेले आहेत मागच्या 4 ते 5 वर्षामधले जर आपण ते प्रश्न बघितले तर युपीएससीच्या बाबतीत बोलतोय ऑब्व्हियसली, कारण एमपीएससीचा जर अजून नवीन पॅटर्नना काही परीक्षा झालेली नाही, म्हणजे आपणच पहिली परीक्षा आपणच देणार आहोत. त्यामुळं युपीएससी मध्ये मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये यामध्ये इलेक्शन कमिशन, कॅग, नॅशनल कमिशन ऑन वुमन्स, ह्या 3 जे आयोग आहे यांच्या संदर्भामध्ये, आणि एक इथं आहे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन. तर ह्या 4च्या संदर्भामध्ये प्रश्न आतापर्यंत विचारलेला आहे. मेजॉरिटी इलेक्शन कमिशनच्या संदर्भात विचारला जातो प्रश्न की इलेक्शन कमिशनचा रोल काय आहे, किंवा इलेक्शन कमिशन त्याचा रोल खरंच चांगल्या पद्धतीनं निभावता आहे का, इलेक्शन कमिशनचे जे अधिकार क्षेत्र आहे, म्हणजे जे काही पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट आहेत त्या संदर्भातलं त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे, त्याच्यानंतर जे आता सध्याचं जे कंटेम्पररी डिबेट जर आपण बघितले तर सुप्रीम कोर्टामध्ये सध्या ज्या गोष्टीवर चर्चा होते की
पोल प्रॉमिसेस जे असतात तर ते म्हणजे निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळेस विविध राजकीय पक्ष काही लोकांना प्रॉमिस करतात की बाबा आम्ही निवडून आल्यानंतर हे 4-5 कामं करू, तर ते फुलफिल न होणं ह्याला प्रॅक्टिस ठरवायचं आहे का, मग त्याचे अधिकार निवडणूक आयोगाला जातील का, ह्या सगळ्या अनुषंगाने तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. ह्याच्यावर प्रश्न नेहमी येतो. त्यानंतर कॅगवर एक प्रश्न येतो. कॅगचं स्वतःच एक इम्पॉर्टन्स आहे जे तुम्ही पॉलिटीमध्ये वाचताना तुमच्या लक्षात आलंच असेल की कॅग हा भारतातले जे काही सगळं शासन व्यवहार आहे त्यातलं जे आर्थिक पारदर्शकता आहे ती मेंटेन करण्याचं काम करतो. आणि अर्थातच तो जी आपली पब्लिक अकाउंट्स कमिटी आहे तिला मदत करतो, त्या लोकलेखा समितीला मदत करतो. ह्या संदर्भामध्ये तुम्हाला कॅगचा देखील अभ्यास करावा लागेल. नॅशनल कमिशन ऑफ वुमन्स आहे, तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या संदर्भात जर तुम्ही विचार केला तर महिलांचं सक्षमीकरण आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न देशभरात निर्माण होतात त्या संदर्भात महिला कमिशन आयोग काय जे काही काम करते ते आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तर तो मानवाधिकार आयोग वेगवेगळ्या जे काही आता त्याच्या संदर्भात कधी कधी असं बोललं जातं की टुथलेस टायगर आहे बाबा, की त्यांचं अधिकार क्षेत्रामध्ये किंवा त्यांना जे काही पॉवर्स दिलेले आहेत त्यामध्ये काही स्वतःचे अंगीभूत मर्यादा आहेत, त्याकरता काय रिफॉर्म्स करता येतील याबद्दल भरपूर लोक लिहित असतात. पेपरमध्ये तुम्ही नेहमी वाचलं तर तुम्हाला एक्सप्रेसमध्ये आहेत, एक्सप्रेसमध्ये पळशीकर सर लिहितात, त्यानंतर प्रताप भानू मेहता लिहितात, योगेंद्र यादव लिहितात, पी चिदंबरम लिहितात, हे सर्व आशुतोष वर्षेने आहेत. हे सर्व लोक या संदर्भात लिहित असतात. ख्रिस्तोफर जोफरलट आहे, यांचं जे काही लिखाण आहे त्या लिखाणातनं तुम्हाला त्यातले काही मुद्दे मिळणार आहे की ह्युमन राईट्स कमिशनच्या संदर्भात काय करता येईल. यातले काही जे आहेत जे आतापर्यंत युपीएससीने विचारलेले नाही आहेत, त्यात एक स्वतः युपीएससी एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड कम्युनिटीजचा आहे, एक मायनॉरिटीजचा आहे, एक शेड्यूल कास्ट आहे, एक शेड्यूल ट्राईब्स आहे. तर या संदर्भातले जे आयोग आहेत त्यांचं अधिकार क्षेत्र, त्यांच्या संदर्भातले सध्याचे कंटेम्पररी डिबेट, त्यांचं सक्षमीकरण करण्याकरता काय असू शकतं, त्याच्यानंतर त्यांचं कार्य ते व्यवस्थित पार पाडतायत का नाही, या संदर्भात शासकीय स्तरावर काय ऍक्टिव्हिजम आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि तो अभ्यास कसा करायचा आहे, तुम्हाला फॅक्च्युअली माहीत तर असायलाच हवं, पण त्याचसोबत त्याच्या संदर्भातले जे काही डिबेट्स आहेत ते देखील तुम्हाला माहीत असायला हवे. तर याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो फेडरलिझमच्या संदर्भातला आहे. तर फेडरलिझमच्या संदर्भामध्ये जर तुम्ही विचार केला तर आपण आता बघतोय की सुरुवातीला आपलं जे घटनाकारांचं जे काही पर्स्पेक्टिव्ह होता इंडियन फेडरलिझमच्या संदर्भामध्ये, तर आपण नुकतंच स्वतंत्र झालो होतो. नुकतंच स्वतंत्र झाल्याच्या कारणाने भारतीय फेडरलिझम मध्ये एक अंगीभूत अशी केंद्रीकृत अशी वृत्ती आहे, जे काही प्रोव्हिजन्स आहेत. आणि त्या संदर्भात युपीएससीने प्रश्न देखील विचारलेले आहेत की म्हणजे तो जो पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगितला होता की युनिटी आणि इंटिग्रिटी हा एकमेव प्रायमरी एम होता का बाबा, म्हणजे ह्या अँगलला आपण त्या सगळ्या गोष्टी बघू शकतो का. राज्यांच्या पेक्षा केंद्राला जी काही जास्तीचे अधिकार देण्यात आलेले आहे त्यामागचा नेमका विचार काय आहे या संदर्भातला तो जो प्रश्न होता तो भारतीय संघराज्याच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला लिहायचं होतं. म्हणजे हे त्यात पहिलं आलेलं आहे की घटनात्मक तरतुदी काय आहेत, संघराज्याच्या बाबतीतल्या घटनात्मक तरतुदी काय आहे, केंद्र राज्य संबंधाचे जे बदलते स्वरूप आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की केंद्र आणि राज्यांचे जे संबंध आहे कधी तणावाचे आणि कधी सहकार्याचे असतात. त्याला वेगवेगळे जे घटक आहेत कारणीभूत ते तर आपल्याला माहितच आहे. म्हणजे समजा समविचारी पक्षांचं सरकार असणं किंवा त्याच राजकीय पक्षाचं केंद्रात आणि राज्यात सत्ता असणं, ह्या सगळ्या घटकांचा त्या संबंधावर परिणाम होतो. म्हणजे त्यातल्या त्यात आपण आता जीएसटीचे इम्प्लिमेंटेशनच्या वेळेस बघितलेलं आहे की केंद्रात आणि राज्यात एकच सरकार सत्ता असल्यामुळं ते जे रिफॉर्म्स होते कर संरचनेच्या संदर्भातले तर ते लवकर त्यांना पारित करण्यात थोडंसं इझी आलेलं होतं. तर मग हे जे आता पॉप्युलर जे कल्ट आहे इंडियन पॉलिटिक्समध्ये त्यामध्ये त्याला डबल इंजिन के सरकार वगैरे असं म्हटलं जातं. तर तो राजकीय भाग वेगळा, पण आपल्याला बघायचं काय आहे की
केंद्र राज्य संबंधाचे जे बदलते स्वरूप आहे त्या केंद्र राज्य संबंधांच्या बदलत्या स्वरूपाच्या अनुषंगानं ज्या नवीन नवीन टर्मिनॉलॉजी येतात. मग आता सगळ्यात पहिले ज्यावेळेस 2014ला इंडिया गव्हर्नमेंट आलं होतं त्यावेळेस त्यांनी जो पहिला जो मुद्दा मांडला होता तो कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचा होता. मग ते कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे सहकार्यात्मक संघराज्य. हे सहकार्यात्मक संघराज्य स्थापित करण्याकरिता आम्ही प्लॅनिंग कमिशन आहे ते बरखास्त करतोय अशी मांडणी केंद्र सरकारनं केली. आणि यातनं काय झालं, या सहकार्यात्मक संघराज्याच्या अनुषंगानं ज्यावेळेस प्लॅनिंग कमिशन गेलं म्हणजे नियोजन आयोग बरखास्त करण्यात आलं, 2015ची गोष्ट आहे ही, तर प्लॅनिंग कमिशन जाऊन त्याची जागा कोण घेणार, तर त्याकरता नीती आयोगाला, आपण सगळ्यांना माहितच आहे की नीती आयोगाला, तर नीती आयोगानं काय केलं, सुरुवातीच्या काळामध्ये नीती आयोग हा फॅसिलिटेटरच्या भूमिकेत होता. मग त्या नीती आयोगाच्या ज्या बैठकी होतात त्यामध्ये टीम इंडिया होतात, म्हणजे टीम इंडियाच्या थीमच्या खाली त्या बैठका होतात नीती आयोगाच्या. तर मग ते एक सांगणं होतं, नीती आयोगाची मांडणी जी आहे त्याची जो तात्विक आधार आहे तो असं सांगतो की सर्व राज्य सक्षम झाले पाहिजे जेणेकरून मग भारत देश सक्षम होईल. हा एक तर खूप चांगला विचार आहे, पण खरंच ते सहकार्यात्मक संघराज्य आहे का, आणि भारतातल्या सगळ्या राज्यांची जी क्षमता आहे ती क्षमता खरंच तशी आहे का की ते सगळे एकाच लेवलला जाऊन विकास करू शकतील. तर हा मूळ मुद्दा आहे या केंद्र राज्य संबंधाचा. त्यात आणखीन काही घटक आहेत, समजा ते आपण जर बघायचे झाले तर केंद्र राज्य संबंधातले आणखीन एक विशेष राज्य दर्जा जो असतो, विशेष राज्य दर्जाच्या संदर्भात नेहमी आपल्याला डिवाइड भेटतो. आता हिमालयन राज्य, नॉर्थ ईस्ट यांचं जे काही विशेष राज्यांचा दर्जा आहे तोच दर्जा आम्हाला देखील मिळावा यासाठी बिहार सारखे जे राज्य आहेत, बिहार सारखं राज्य त्यामध्ये, किंवा मग ज्यावेळेस वेगवेगळे 2 राज्य समजा तेलंगणा आंध्र प्रदेशच्या निर्मितीनंतरचा जो मुद्दा होता, आंध्र प्रदेशना ती मागणी केली होती हैदराबाद तिकडे गेल्याच्या कारणानं, मग हे जे डिबेट आहेत विशेष राज्याचा जो मुद्दा आहे, मग ह्यातनं केंद्र आणि राज्यातले काही संबंध कसे झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस बघितलं की नीती आयोगाची सुरुवातीची जी भाषा होती ती सहकार्यात्मक संघराज्याची होती, पण जी कालांतरानं सहकार्यात्मक संघराज्याला स्पर्धात्मक संघराज्याकडे घेऊन जाणारी आहे. आता सहकार्यात्मक संघराज्य आपण बघितलेलं आहे की सहकार्य करायचं आणि सर्वांचा विकास करायचा, पण त्यासोबत ज्यावेळेस आपण विचार करतोय नीती आयोगाने जी पुढची स्टेप केली आहे ती त्यांचं म्हणणं आहे की राज्यांचा विकास सहकार्याने तर होणारच आहे, पण त्याचसोबत तुम्ही एक काम करा की तुम्ही स्पर्धा करा. का स्पर्धा करा, तर 2 राज्य सरकारांनी स्पर्धा केली तर त्यातनं जो विकास होणार आहे त्या विकासातनं आपलं आणखीन सक्षमीकरण होईल. म्हणजे सहकार्यासोबतच स्पर्धा असायला हवी, त्याला कॉम्पिटिटिव्ह कोऑपरेटिव्ह फेडरलिझम असं एक कंबाईन नाव देण्यात आलं. तर आता ही कसं आणणार, मग नीती आयोगानं काय केलं, त्यामध्ये वेगवेगळे इंडेक्सेस आणले, वेगवेगळ्या रँकिंग्स आणल्या. यामुळे काय झालं की राज्यांच्या विविध आयामांमधल्या ज्या रँकिंग आहेत त्यावरनं त्या राज्यांची स्पर्धात्मकता ठरली. त्यातनं मग ते इज ऑफ डुईंग बिझनेसच्या वगैरे रँकिंग आल्या आणि त्यातनं एक हेल्दी कॉम्पिटिशन भारतीय संघराज्याच्या एकंदरीत आयामामध्ये आपण राज्यांमध्ये बघायला लागलो. हा तो मुद्दा आहे. त्यानंतर हा एकात्मीकरण प्रवृत्ती आहे. त्याच्यानंतरचा एकात्मीकरण प्रवृत्ती आणि त्यानंतरचं जे आहे ती प्रादेशिक महत्वाकांक्षा आहे. तर भारतीय संघराज्याला सुरुवातीपासूनच जो मुद्दा भेडसावत आला नेहमी, म्हणजे ज्यावेळेस आपण वेगवेगळे संस्थान आहेत ते भारतामध्ये विलीन करून घेतले, तर त्या विलिनीकरणाच्या प्रोसेसमध्ये आणि त्याच्यानंतर देखील भारत हा म्हणजे असं भारतातल्या संदर्भात जर बोलायचं झालं तर ते युनिफॉर्मिटी नसल्या कारणानं आपल्याकडं म्हणजे नेशन विदिन नेशनच्या टाईपची जी कन्सेप्ट आहे त्यामुळं वेगवेगळे
विभाजनकारी तत्व होते. त्यांना समजा आज पण आपण जर बघितलं तर राज्यांच्या बाबतीत जर बघितलं तर राज्यांची मागणी जी आहे ती मागणी बदलतीये. म्हणजे त्याचा एक आधार जो आहे तो बदलतोय. म्हणजे वेगवेगळ्या छोट्या छोट्या राज्यांच्या मागण्या होत्या. उत्तर प्रदेशच्या विभाजनाची मागणी होती. महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर विदर्भाच्या संदर्भातली मागणी नेहमी येते. सौराष्ट्राच्या संदर्भातली मागणी आहे. बुंदेलखंडच्या संदर्भातली मागणी आहे. तर ह्या ज्या मागण्या आहेत तर ह्या तुम्ही प्रादेशिक महत्वाकांक्षेमध्ये जोडू शकता. तर ह्या प्रादेशिक महत्वाकांक्षेच्या अनुषंगानं आपल्याला विचार करायचा आहे की भारतीय संघराज्य कुठं चाललेलं आहे. भारतीय संघराज्यामध्ये ह्या ज्या वृत्ती आता आहेत यांना आपण कसं टॅकल करू शकतो. त्यामध्ये मग वेगवेगळ्या म्हणजे प्रादेशिक आकांक्षा निर्माण होण्याच्या मागचं जे काय आधार आहेत ते कसे चेंज झाले त्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं झालं तर सुरुवातीला आपला जो नवीन राज्यांची जी मागणी होती, ज्यावेळेस आपण तेलंगणाच्या संदर्भात जर बघितलं तर आंध्र प्रदेशची सर्वात सुरुवातीची मागणी होती. आपण सर्वात पहिले भाषिक आधारावर नवीन राज्य मागणी केली. आता भाषिकच्या नंतर आपण म्हणजे त्याच सोबत भाषिकच्या सोबत आपलं वांशिक एक आधार होता, एक ऐतिहासिक आधार होता, हे झाले सुरुवातीच्या फेजमध्ये. म्हणजे मी हे का डिटेलमध्ये सांगतोय तर युपीएससीने या संदर्भात एक प्रश्न विचारलेला होता की आतापर्यंतचे जे भारतातले राज्याच्या निर्मितीच्या किंवा नवीन राज्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या कशा चेंज होत आहेत, त्याचा जो आधार आहे तो कसा चेंज होते. तर आपण ते बघूयात. तर सर्वात पहिले ऐतिहासिक होतं, भाषिक होतं आणि वांशिक होतं. वांशिक कुठं होतं तर हे नॉर्थ ईस्ट मध्ये होतं. नागा असतील, मिझो असतील यांचं जे त्यांच्या वांशिक राष्ट्रवाद त्यांच्यामध्ये जो आहे त्यामधनं त्यांच्या नवीन राज्यांच्या मागण्या किंवा सेपरेट म्हणजे विभाजन फुटीरतावादी जे काही तिथले गट आहेत त्यांच्या मागण्या झाल्या. आणि त्याच्यानंतरचं जे आहे भाषिक, वांशिक आणि ऐतिहासिकच्या नंतर आता आहे ना आपली जी मागण्या होत आहेत त्या प्रादेशिक विकासाचा जो असमतोल आहे त्याला आपण असं म्हणू शकतो की विकासाचा असमतोल. प्रादेशिक विकासाचा असमतोल म्हणजे आता ह्यातनं काय झालंय की एक भाषा बोलणारे दोन राज्य म्हणजे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे सेम भाषा तेलुगू बोलणारे दोन राज्य निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत विदर्भात ज्यावेळेस लोक म्हणतात की आमचा विकास नाही झाला आम्हाला सेपरेट राज्य आहेत त्यावेळेस पण ते मराठी भाषिकांचे दोन राज्य अशी एक कन्सेप्ट लागू होतात. उत्तर प्रदेशच्या बाबतीत पण तेच होत आहे किंवा मध्य प्रदेशमधनं जे काही राज्य फुटण्याची जी भाषा आहे ती पण तीच आहे की प्रादेशिक असमतोल झाला. विकासाच्या बाबतीत जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन झालं. तुम्ही जर कर्नाटकमध्ये गेलात तर हैदराबाद कर्नाटकचं जो रिजन आहे त्या रिजनमध्ये अजून विकासाच्या बाबतीत थोडं मागासलं पण आहे, ज्यांचं निजामाची पार्श्वभूमी होती ती. तर मग तिथनं पण वेगळी मागणी येते. तर ह्या ज्या मागण्या आहेत किंवा मग वेगवेगळ्या राज्यांचे सीमा विवाद आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवाद आहे. या संदर्भामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींना बघायची गरज आहे. जो आपला हा घटक आहे एकात्मीकरण प्रवृत्ती आणि प्रादेशिक महत्वाकांक्षा. यातला जो पुढचा आहे आंतरराज्य विवाद. आता आंतरराज्य विवादाच्या संदर्भात आपण आत्ताच बोललो की सीमा विवाद आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सीमा विवाद आहे. तर ते सीमा विवाद कसे आहेत आता त्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या राज्यांची पुनर्रचना झाली त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स झाले किंवा मग जे ट्रान्झिशन झोन असतात वेगवेगळ्या राज्यांच्या सीमा असतात. आपण बहुतांश ठिकाणी बघतो की महाराष्ट्रात सदन महाराष्ट्रामध्ये कन्नड आणि मराठी दोन्ही साईडला बोलल्या जातात. कर्नाटकच्या साईडला पण महाराष्ट्राच्या साईडला पण. थोडं तिकडे गेलं तर तेलुगू भाषा येते. तेलंगणाला जे बॉर्डर रिजन आहे तिथं लोकांना तेलुगू पण येते मराठी पण येते. हे सगळीकडे आहे. भारत आपण नैसर्गिक बाउंड्रीजनी नाही तर आपण आर्टिफिशियली नंतर त्या बाउंड्रीज तयार केलेल्या आहेत. त्यामुळे ते जो ट्रान्झिशन झोन आहे त्यातले जे सीमा विवाद आहेत आंतरराज्य संबंधाच्या संदर्भात आपण जो बघतो आहे त्यात एक सीमा विवादाचा प्रश्न आहे. या सीमा विवादाच्या प्रश्नाला आपण बघितल्याच्या नंतर दुसरा जो मुद्दा येतो तो जलविवाद आहेत. तर भारतातल्या
ज्या नद्या आहेत विशेषतः ज्या पठारावरच्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये त्या 12 नसल्या कारणानं त्यातला जो पाणी प्रवाह आहे त्या पाण्याचं जे वाटप आहे ते इक्वल व्हावं या अंगाने जो काही डिबेट असतो त्यामधलं कावेरीचा जलविवाद असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भातले काही जलविवाद आहे, गोदावरीच्या संदर्भातले काही जलविवाद आहेत. वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या संदर्भातले जलविवाद आहेत ते जलविवाद कसे सोडवायचे, त्या संदर्भातले ट्रिब्युनल्स काय आहेत, त्यात संसदेला काय अधिकार देण्यात आलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आता हे आंतरराज्य विवादामध्ये आणखीन जे आहे ते वेगळ्या भाषिक अस्मिता आहेत आंतरराज्य विवादामध्ये. कधी कधी ह्या जास्त प्रकर्षाने जाणून येतात ज्यावेळेस एखाद्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष मजबूत असेल आणि त्या प्रादेशिक पक्षाला काउंटर करण्याकरता ज्यावेळेस राष्ट्रीय पक्ष जातो किंवा दुसऱ्या रिजन मधले पक्ष तिथं जातात. वेस्ट बेंगॉलच्या बाबतीत आपण ज्यावेळेस बघितलं तृणमूल आणि भाजपाच्या मध्ये जो काही कॉन्फ्लिक्ट झाला आहे तो, त्याच्यानंतर खाली आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस साऊथ इंडियामधले जे पक्ष आहेत तिथली जी भाषिक अस्मिता आहे ती एकदम स्ट्रॉंग आहे, तर त्या संदर्भातले काही विवाद निर्माण होतात. परंतु ते जे विवाद आहेत ते विविधतेत एकता त्या टाईप मधले आहेत, त्यांना जास्त हार्मफुल्स पण नाही आहे आणि ते जर ते जास्त हार्मफुल झाले तर ते आपल्याला प्रॉब्लेमॅटिक आहे, पण जोपर्यंत ते हेल्दी असेल तोपर्यंत ते नक्कीच चांगले आहेत. तर याच्यानंतर जो मुद्दा आहे तो आहे नियोजन आणि आर्थिक विकास. आता नियोजन आणि आर्थिक विकास, भारत ज्यावेळेस स्वातंत्र्य झाला त्यावेळेस भारताच्या समोरचे जे आव्हाने होते त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये भारतानं जे नियोजन आधारित विकासाचं जे प्रारूप मांडलेलं होतं, जे अंगीकारलेलं होतं, त्यामध्ये एक प्रॉपर डिबेट होता की नेहरूंचा जो विचार होता तो ते थोडे समाजवादी विचारधारेकडे कललेले होते. तर त्यांचं असं होतं की समाजवादी विचारधारेतनं जे रिसोर्सेस असणार आहेत आणि त्या रिसोर्सेसचं डिस्ट्रीब्युशनचा जो काही मेजर डिबेट असतो समाजवाद्यांमधला, तर त्या अंगाने त्यांनी सहकाराचा अंगीकार करणं झालं किंवा त्यानंतर नियोजनाच्या दृष्टीनं नियोजनातून विकास साध्य करणं. मग त्यात तुम्ही वेगवेगळ्या तांत्रिक आणि औद्योगिक विकासाकरता प्रोत्साहन देणं, ह्या सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे ह्यात आपल्याला नेहरूवादी आणि गांधीवादी, हा जो नेहरूवादी आणि गांधीवादी स्पेसिफिकली लिहिण्याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना माहित आहे की नेहरूंचं जे या संदर्भातलं भूमिका होती ती गांधींच्या थोडीशी वेगळी होती. तर नंतर गांधीवादी जो विचार होता तो गांधीवादी विचार हा थोडासा यांत्रिकीकरणाच्या विरोधामधला आणि ग्राम उद्योगाच्या संदर्भातला होता. गांधींनी खेड्यांच्या स्वयंपूर्णतेवर जास्त भर दिलेला आहे, कुटीर उद्योगावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. त्यानंतर रोजगारभिमुख जे काही उत्पादन पद्धती आहेत त्यावर त्यांचा जो भर होता तो, आणि नेहरूंचा जो भर होता तो नेहरूंचा भर हा औद्योगिकीकरणावर होता. त्याला वैज्ञानिक आधार होता. वैज्ञानिक प्रगतीच्या आधारे जे यांत्रिक प्रगती झालेली आहे त्याचा एक आधार घ्यायचा, त्यातनं मग आपण कशी भारतीय समाजाच्या निकड कशी पूर्ण करू शकतो अशा आयामामध्ये नेहरूंचा एक विकास प्रारूप होतं. त्यांचा जो दृष्टिकोन होता नियोजनाचा आणि आर्थिक विकासाचा. तर हे मेजर डिबेट आहे या दोघांमधलं. हे आपल्याला सविस्तर अभ्यासायचं आहे, त्यामध्ये वेगवेगळे थिंकर्स काय म्हणतात ते आपल्याला बघायचं आहे. याच्यानंतर हा जो पुढचा मुद्दा आहे नियोजन आणि सार्वजनिक क्षेत्राची भूमिका. तर
सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे भांडवलाची कमतरता असल्या कारणाने राज्य पुरस्कृत आपण वेगवेगळे जे मोठाले उद्योग आहेत त्यांना आपण राज्याची ओनरशिप ठेवलेली होती. त्यामधले मॅक्झिमम जे आहेत, समजा आपले जे मूलभूत गोष्टी लागतात, ONGCच्या सारख्या ज्या काही मोठाले पंचरत्न महारत्न कंपन्या आहेत, या सार्वजनिक क्षेत्राचा, याला इंग्लिशमध्ये जे आपण म्हणतो तर ते आहे पब्लिक सेक्टरचा. म्हणजे नियोजन आणि पब्लिक सेक्टरना भारताच्या विकासामध्ये जी महत्वाची भूमिका बजावलेली आहे, म्हणजे LPG पर्यंत तुम्ही त्या गोष्टींना बघू शकतात. इव्हन महारत्न PSUच्या बाबतीत तुम्ही आता देखील बघू शकतात की भारतातले मेजॉरिटी जे की सेक्टर्स आहेत ते आता आज देखील महारत्न आणि PSUs आहेत मोठाले. समजा DRDO झालं, इस्रो झालं, LIC झालं, यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, या कॉन्ट्रीब्युशन मध्ये भारताचा विकास कसा झाला हे आपल्याला त्यामध्ये अभ्यासायचं आहे. आणि त्यामध्ये नियोजनाची काय भूमिका होती, जे आपले जे काय पंचवार्षिक योजना होत्या, त्या पंचवार्षिक योजनांनी टप्प्याटप्प्याने कसं आपल्याला विकसित केलं, विकसनशील देशात आपण अग्रणी झालो, आपण कसं आपली जी GDP आहे त्याची वृद्धी झालेली आहे, सामाजिक स्तर आपला कसा सुधारलेला आहे, त्यातनं आपल्याला सामाजिक जे काही वेगवेगळे निर्देशांक आहेत त्यात आपण कशी थोडी फार का होईना पण चांगली भूमिका करतो आहे, आपल्याला चांगले रँकिंग्स येत आहेत, हे आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं होतं ग्रीन रिव्होल्युशन. ग्रीन रिव्होल्युशन संदर्भात एक प्रश्न देखील येऊन गेला आहे UPSCच्या पेपर्समध्ये. ग्रीन रिव्होल्युशनचा त्या प्रश्नामध्ये तुम्हाला जी हरित क्रांती आहे, त्या हरित क्रांतीला राजकीय अंगानं बघायचं होतं. म्हणजे हरित क्रांतीला राजकीय आयामातून बघणं, म्हणजेच हरित क्रांतीचा त्या ज्या प्रदेशांमध्ये हरित क्रांती, म्हणजे पंजाबचा जो पट्टा आहे, उत्तर प्रदेशचा जो पट्टा आहे, तेथील राजकारणावर काय परिणाम झाला, त्यातनं ज्या कृषक जाती होत्या किंवा जो काही समूह होते, कृषक समूह होते, त्यांचं डॉमिनन्स कसं उदयास आलं त्या पूर्ण तिथल्या राजकीय परिप्रेक्षामध्ये, तुम्हाला ते त्यामध्ये अभ्यासायचं होतं. म्हणजे ते त्या उत्तराच्या ह्याच्यामध्ये अपेक्षित होतं. त्यानंतर हा एक खूप महत्वाचा जो घटक आहे तो आहे लँड रिफॉर्म्स अँड ॲग्रियन रिलेशन्स. म्हणजे ह्याला मराठीमध्ये तुम्ही जमीन सुधारणा म्हणू शकता. जमीन सुधारणा आणि त्यांचा कृती संबंध काय. आता जे काही रिफॉर्म्सच्या बाबतीत आपण बोलायचं जर झालं तर नेहमी असं म्हटलं जातं की सगळ्यात महत्वाचे भारतीय पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर काही असतील तर ते लँड रिफॉर्म्स आहेत. लँड रिफॉर्मच्या संदर्भात आपण विनोबा भावेंचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, सबभूमी हे जे गोपालकी त्या टाईपचं जे काही त्यांचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण भूदान चळवळीचं ते बघितलेलं आहे. त्यातला जो इतिहास आहे भूदान चळवळीपासनं आणि मग त्यानंतर जे आलेले ऍक्ट्स आहेत त्या सगळ्या ऍक्ट्सला तुम्हाला त्या ऍक्ट्स मधनं जे काही भारतातल्या जमीन सुधारणांमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहेत ते आपल्याला त्यामध्ये अभ्यासायचं आहे. मग त्यानंतर तुकडीकरण जे होत होतं ते होऊ नये याकरताच्या जे काही नवीन संहिता आल्या त्या संदर्भात तुम्हाला बघायचं आहे. आणि लँड रिफॉर्म्सचा शेतीच्या उत्पादकतेवर काय परिणाम झाला आणि जे काही शेतमजूर आहेत त्यांच्यावर त्याचा काय परिणाम झाला आणि भूमिहीन शेतकरी जे होते त्यांना त्याचा काय फायदा झाला, या सगळ्या आयामामध्ये आपल्याला लँड रिफॉर्म्स बघायचे आहे. हा तिसरा जो मुद्दा आहे लिबरलायझेशन अँड इकॉनॉमिक रिफॉर्म्स. आता लिबरलायझेशन आणि इकॉनॉमिक रिफॉर्म्स हे जर आपण बघितले म्हणजे जे काही उदारीकरण आणि आर्थिक सुधारणा आहे 1991च्या LPG धोरणाच्या नंतर मनमोहन सिंग ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेसच्या जे LPG सुधारणा आपण अंगीकारल्या आहेत त्या सुधारणांचा अंगीकार तुम्ही विचार कराल की पॉल सायन्स मध्ये का शिकायचं. तर पॉल सायन्स कारण आपण जर सरळ बघितलं तर हे अर्थशास्त्राचं पार्ट आहे बाबा, पण ते राज्यशास्त्रामध्ये या अंगाने बघायचं आहे की पोस्ट LPG स्टेटचं काय झालं. म्हणजे उदारीकरण आपण ज्यावेळेस सांगितलं तसं एक त्या अंगाने UPSCनं प्रश्न देखील विचारलेला आहे की स्टेटचं जो अधिकार क्षेत्र आहे ते अधिकार क्षेत्र
राज्य ज्यावेळेस उदारीकरण तुम्ही अंगीकारलं त्यानंतर काय झालं, म्हणजे तुमचं राज्य कुठे आहे ते शोधा, अशा टाईपचं ते आहे. तर तुमच्या राज्याला खरंच ती भूमिका राहिलेली आहे का, तुमचं राज्य खरंच कारक घटक ठरत आहे का, ते ठरवत आहे का की या समाजामध्ये काय होईल किंवा यातलं लोकांना काय मिळेल, ह्या अंगाने तुम्हाला त्यामध्ये विचार करायचा की पोस्ट एलपीजी राज्याची स्थिती काय आहे हे आपल्याला त्यामध्ये शिकायचं आहे. आता एलपीजीच्या अंगाने आपण ज्यावेळेस विचार करतो, आता एलपीजी संदर्भात नाही ज्यावेळेस वेगवेगळे हे होतात, म्हणजे त्याचा एक कालखंड आहे, समजा नंतर 30 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, यानंतर एलपीजीच्या संदर्भात भरपूर लिहिल्या जातं. तर ते जे लिहिणं आहे तर ते वाचायचं, त्यातले काही मुद्दे घ्यायचे. एलपीजीचा तुमच्या राजकीय अंगावर काय परिणाम झाला, आर्थिक अंगावर काय परिणाम झाला, त्यानंतर सामाजिक अंगावर काय परिणाम झाला, येथील शोषित, वंचित आणि जे काही दुर्गम भागात राहणारे लोक आहे यांच्यावर काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईडची इफेक्ट काय आहेत ते तुम्हाला यामध्ये बघायचे आहे. आता याच्यानंतर हा जो 9वा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आणि इंटरेस्टिंग आहे. आता आपण ज्यावेळेस बघतो तर नेहमी तुम्हाला एक शब्द येतो, त्याला तुम्ही म्हणतात आयडेंटिटी पॉलिटिक्स किंवा आयडेंटिटी क्रायसिस. आयडेंटिटी म्हणजे ओळखीचं राजकारण. आयडेंटिटी पॉलिटिक्सला जर तुम्ही मराठीमध्ये साध्या भाषेत सांगायचं झालं तर ओळखींचं राजकारण आहे. ओळखींचं राजकारण काय आहे, तर ओळख काय असते, ओळख काय असते, ओळख ही तुम्हाला जन्मतः मिळते किंवा मग तुम्ही ती निर्माण करता. तर ह्यातले जे 3 मुद्दे सांगितलेले आहे, जात, धर्म आणि वांशिकता, यातलं निर्माण करणारं घटक तर कोणतंच नाही. तुम्ही कोणत्या जातीत जन्माला येऊ शकता, तुम्ही कोणत्या धर्मात जन्माला येऊ शकता, तुम्ही कोणत्या वंशात जन्माला येऊ शकता, हे तुम्ही नाही ठरवत. हे एक ऍक्सिडेंटल कोर्स आहे ज्यामध्ये तुम्ही जन्माला आलात, त्याबद्दल तुमचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नसतं. तर हे जात, धर्म, वांशिकताचं जे काय अंग आहे त्या अंगाच्या दृष्टीनं राजकारण कसं चालतं हे यामध्ये सविस्तर अभ्यासायचं आहे. आता जातीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर एक म्हणजे जात झालं किंवा धर्म झालं तर त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंगली असं बोललं जातं की राजकारणाचं जातीयकरण आणि जातींचं राजकीयकरण, म्हणजे राजकारणाला जातीच्या अँगलनं उमेदवार निवडायला लागणे राजकीय पक्षांना, आणि जातींच्या अंतर्गत ज्या काही स्पर्धात्मकता आहे, आरक्षणाच्या संदर्भातल्या ज्या काही डिबेट्स आहेत, यामध्ये जातींना एक राजकीय स्वरूप आलेलं आहे. राजकीय एककाच्या दृष्टीने त्यांचा विचार करावा लागतो आहे. आणि त्यातनं मग ती जी काही स्पर्धात्मकता आहे, जो नंबर गेम आहे, डेमोक्रेसीचा नंबर गेम आहे, त्यामधला जातींच्या प्रभुत्वशाली जातींचा जो काही असर्शन आहे, किंवा मग तुम्ही त्यात कमंडलच्या नंतरचं जे काही एका साईडला तुमचं धार्मिक जातं आणि दुसऱ्या साईडला म्हणजे कमंडलच्या राजकारणामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा येतो, आणि मंडलच्या ज्या राजकारणामध्ये येतो तो ओबीसी समूह आहेत, जे इथले कृषक समूह आहेत, त्यांच्या प्रभुत्वशालीत्वाचा जो कालखंड होता, जो विशेषतः उत्तर भारतामध्ये जनता पक्षाच्या अनुषंगाने जे पुढे आलं, ह्या सगळ्यांना तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. आता जातीच्या संदर्भात असं झालंय की भारतातलं जात ही घटक आहे ती डॉमिनेटिंग कास्टला राजकारणाचा फायदा करून देते, पण त्याच वेळेस काही जाती ह्या मायनॉरिटीज असतात, त्यांच्या संदर्भात काय, त्या सदन नसतात, त्यांच्या संदर्भात काय, तर मग त्यातनं येतो कलेक्टिव्ह आयडेंटिटी. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बघता तो ओबीसींचं राजकारण असा शब्द आहे. ओबीसींचं राजकारण काय आहे, तर हे संख्यात्मक दृष्ट्या छोट्या छोट्या जातींना एकत्र येऊन केलेलं राजकारण. मग हे जे डिबेट्स आहेत, हे डिबेट्स कसे जातात, त्यामध्ये जातीच्या राजकारणात रजनी कोठारींचं यांचं काय मत आहे, ते त्या गोष्टींना कसं बघतात, किंवा कमंडलच्या बाबतीत योगेंद्र यादव यांचं काय अनालिसिस आहे, हे तुम्हाला सगळं बघायला याच्यामध्ये वाचायला मिळेल. त्यानंतर धर्माच्या संदर्भात ते आहे की धर्माच्या बहुसंख्याकांचं राजकारण ज्यावेळेस भारतीय पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपण बोलतो, त्यामध्ये मग तुम्ही मायनॉरिटीजला पुढे ठेवणार आहात. त्यानंतर तुम्ही असे प्रश्न विचारायला सुरुवात करतात की अमुक अमुक राज्याचं निवडणूक झाली आणि इथं मायनॉरिटीजचं मंत्रीच नाहीये. मग अशा ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी म्हणजे काय आहे की धार्मिक अंगावर आपण लोकप्रतिनिधींची संख्या मोजतो आहोत, आणि शेवटी लोकशाही म्हटलं तर हा सर्व
अंकांचा खेळ आहे आणि ह्या आकड्यांच्या खेळांमध्ये जे रिप्रेझेंटेशन आहे ते सर्वांना मिळत आहे का हे आपण त्यामध्ये बघणार आहोत. धर्माचे आधार, वांशिकतेचा जो आधार आहे तो मेजॉरिटी द्रविडियन आणि आर्य याच्या संदर्भात एक आपण बघतो, जो खूप मोठा लार्जर डिव्हाइड म्हणू शकतो आपण भारतीय राजकारणातला तो आहे. आणि दुसरं वंशाचं जे आहे ते आपण भारतीय पर्स्पेक्टिव्ह मध्ये त्याला थोडस वर्णांच्या संदर्भात मध्ये बघतो, जिथं आज देखील वर्ण सिस्टीम आहे. अशा काही नॉर्थ इंडियन आणि ईस्ट इंडियन जे स्टेट्स आहेत त्यामध्ये आपल्याला उत्तर प्रदेश, बिहार या काही एरियामध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये आपल्याला तो वर्णाचा जो अँगल आहे तो वंशाच्या सोबतीनं चालताना दिसतो. आणि नॉर्थ ईस्टच्या संदर्भात तुम्ही ते वंशाचं जे काही राजकारण आहे ते तुम्ही बघू शकता. त्यातले ते वेगवेगळे गट आहेत, तिथले स्थानिक पक्ष आहेत ते. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे हा सगळ्यात इंटरेस्टिंग मुद्दा आहे, आपल्या दैनंदिन वाचनातला आहे. आपण दैनंदिन वाचनामध्ये सगळ्यात जास्त आवडीनं वाचतो आणि आवडीनं त्या संदर्भात बोलतो असा मुद्दा म्हणजेच राजकीय पक्ष. आता राजकीय पक्ष म्हटल्यावर तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थक आहात, तुम्हाला कोणता राजकीय पक्ष आवडतो यापेक्षा तुम्हाला या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांचा एक आयाम घेणं आणि तो पक्ष तुम्ही तुमच्या दृष्टीनं कुठं ठेवता, म्हणजे त्यांचे एक समूहात कसे ठेवता, त्यांची पक्ष पद्धती कशी आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला ते वाचायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं सगळ्या राजकीय पक्षांचा समग्र अभ्यास करायचा आहे. राजकीय पक्षांच्या संदर्भात जे लोक लिहितात त्यांना अभ्यासायचं आहे. त्यानंतर आता राजकीय पक्षांच्या संदर्भामध्ये जो असं यांचं काही जे काही आर्ग्युमेंट्स असतात ते तुम्हाला वाचायला हवेत, त्यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कळतील. आता ह्याच्यामध्ये तुम्ही पहिला मुद्दा बघताय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्ष. प्रादेशिक राजकीय पक्षांना आणि राष्ट्रीय राजकीय पक्षांना, म्हणजे आपण त्याला निवडणूक आयोगाच्या भाषेमध्ये राज्य पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष असं म्हणतो. राष्ट्रीय पक्ष घोषित करण्याचे जे काही निकष आहे ते निकष काय आहेत, त्यांना काय सवलती मिळतात, हे सगळं आलं. त्यानंतर हे झालं फॅक्च्युअल पार्ट. हा तुम्हाला प्रिलिम्स मध्ये कामाला येऊ शकतो, त्यावर एक MCQs येणारच आहे ऑब्व्हियसली. राज्य पक्षाच्या संदर्भातले जे नियम आणि अटी आहेत त्या संदर्भात देखील येईल. पण आता तुम्हाला प्रादेशिक आणि राजकीय पक्षांचं जे आधार आहे तो काय आधार आहे, त्यांचे जे निवडणूक मुद्दे आहेत ते मुद्दे कोणते आहेत हे सगळं अभ्यासायचं आहे. आता हे सगळं अभ्यासत असताना त्याचा जो आधार आहे तो अभ्यासणं, त्या आधाराच्या अनुषंगानं त्यांचा काय स्पेस आहे तो बघणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये बघावं लागेल. त्याच्या पुढचं जे आहे पक्षांचा वैचारिक आणि सामाजिक आधार. आता वैचारिक आधार जो आहे तो वैचारिक आधार आपण नेहमी बघतो की वेगवेगळे पक्ष म्हणतात की आम्ही आयडिओलॉजीच्या संदर्भात खूप ठाम आहोत, आम्ही आयडिओलॉजिकल पक्ष आहोत. ह्या संदर्भात ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस विचारधारांचा जो प्रश्न येतो तर तो प्रश्न असा असतो की पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस त्यांचा जो आधार होता, तात्विक आधार होता त्या स्थापनेमध्ये, त्या संघटनेमध्ये, तो आधार ते पुढं कुठपर्यंत घेऊन चालले आहेत हा आधार बघणं, म्हणजे तो झाला त्यांचा वैचारिक आधार. आणि सामाजिक आधार जो झाला तर आपण आत्ताच बोललो की ओबीसींच्या राजकारणाच्या नंतर जनता पक्षांचे जे काही वेगवेगळे गट उदयास आले, विशेषतः उत्तर आणि पूर्व भारतामध्ये, त्यांचा तो एक सामाजिक आधार झाला. तसाच सामाजिक आधार हा भाषेच्या आधारावर होतो. म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचं उदाहरण हे भाषिकचं होतं, त्याला भाषिक आधार होता. RJD, JDU, SP, BSP यांचा जो आधार होता तो सामाजिक आधार होता. त्यानंतर तुम्ही प्रादेशिक आधार, आता याच्या पुढचा जो स्टेप जर तुम्ही विचार केला की म्हणजे त्या अँगलनं विचारला जाऊ शकतो. मागच्या वर्षीच एक प्रश्न होता आय थिंक की ज्यामध्ये प्रादेशिक पक्षांच्या आधारांच्या संदर्भात आपल्याला उहापोह करायचा होता. तर त्यामध्ये मग प्रादेशिक आधार कोणता की जे वेगवेगळ्या राज्यांच्या मागण्या येतात ना त्यावेळेस त्याला एक राजकीय संघटनांचं असं एक, गोरखाल्यांच्या संदर्भात तसं आहे, तेलंगणाच्या संदर्भात TRS ज्या उदयास आलेली आहे. तर TRSचा जो आधार आहे तो प्रादेशिक आधार आहे. त्या प्रादेशिक आधाराच्या अनुषंगानंच त्यांनी ते राजकारण उभं केलेलं आहे. मग हे झाले राजकीय पक्षांचे वेगवेगळे आधार. त्यानंतर आघाड्यांचं राजकारण आणि आकृतिबंध. तर आघाड्यांच्या राजकारणाचा आकृतिबंध महाराष्ट्रातल्या लोकांपेक्षा कोणाला जास्त माहित असेल की प्रीपोल अलायन्स, पोस्ट पोल अलायन्स
आणि इन बिटवीन अलायन्स, असं वेगवेगळ्या प्रकारचे अलायन्स आपण मागच्या काही वर्षांमध्ये बघितलेले. तर त्यातला जो प्रीपोल अलायन्सचा जो कन्सेप्ट आहे, तर ते समविचारी पक्ष एकत्र येतात आणि समान एककृती कार्यक्रमाला घेऊन मतदारांच्या समोर जातात. हा झाला तुमचा प्रीपोल अलायन्स, म्हणजे निवडणूक पूर्व जी आघाडी असते ती. आणि निवडणूक नंतरची आघाडी म्हणजे समजा काही पक्ष आहेत, 2014च्या महाराष्ट्राचं इलेक्शन झालं, त्यामध्ये सगळे प्रमुख राजकीय पक्ष जे होते महाराष्ट्रातले ते वेगवेगळे लढले. मग त्याच्यानंतर पोस्ट पोल अलायन्स मध्ये म्हणजे निवडणूक झाल्याच्या नंतर कोणालाच बहुमत मिळत नाहीये बाबा, तर त्यानंतर मग असं झालं की 2 पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार स्थापन, म्हणजे सुरुवातीला एकच पक्ष होता पण नंतर दुसरा पक्ष त्यांना घेणं अगत्याचं होतं. हे झालं पोस्ट पोल अलायन्स. त्याच्यानंतर आपण आता इन बिटवीन इंटरमिडिएट अलायन्स बघायला लागलेलो आहोत की प्रीपोल अलायन्स मध्ये तुम्ही एक आघाडी आणि युती करून जाता, परंतु ज्यानंतर काही पदांच्या बाबतीत असेल किंवा तुमचे काही वैचारिक मतभेद असतील, त्या अनुषंगानं तुम्ही आहे ते प्रीपोल अलायन्स तोडता आणि दुसऱ्या अलायन्स कडे जाता, म्हणजे आणखीन दुसऱ्या पक्षांचं, म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जो काही एक प्रयोग होता त्याला तुम्ही असं या अंगानं बघू शकता. हे यामध्ये तुम्हाला अभ्यासायचं. आता यामध्ये आघाड्यांचं राजकारण हे सर्वसमावेशक आहे का, म्हणजे हे आतापर्यंत जे झालं ते त्याचं केस स्टडी होती. आता आपण त्याचा अभ्यास करणार म्हणजे काय, तर त्याचा आधार काय आहे, त्याच्यानंतर तो जो काही आघाड्या युत्या निर्माण होतात तर त्या आघाड्या युत्या निर्माण होण्याचा तात्विक आधार काय आहेत, मग ते राजकीय आयडेंटिटीच्या ज्या लढाया आहेत तर त्यामध्ये पूर्णतः मेजॉरिटी येऊ शकत नाही असे राजकीय पक्ष आहेत का, त्यांच्या समोरचा ते एक अपरिहार्यता आहे का. राष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस एनडीए युपीएचा जो प्रयोग आहे तर ते राजकीय अपरिहार्यता आहे की खरंच भारतात आता कोणता राजकीय पक्ष राहिला नाही की जो सर्व घटकांचं रिप्रेझेंटेशन करू शकतो आणि आंकिक दृष्ट्या जो बहुमताचा आकडा आहे तो पार करू शकतो, हे त्यात झालं. त्यानंतर दबाव गट आहे, ज्याला आपण इंग्लिशला प्रेशर ग्रुप्स म्हणतो. वेगवेगळे दबाव गट असतात, औद्योगिक ज्या संघटना असतात, त्यानंतर सामाजिक संघटना असतात, विविध समाजाची संघटना असतात, महिला संघटना असतात, यांचे एक दबाव गट असतात. त्या दबाव गटाच्या माध्यमातून ह्या संघटना आपापल्या सोयीच्या आपापल्या गरजेच्या ज्या काही हे असतात धोरणं असतात ते ठरवण्याचा प्रयत्न करतात. ह्याचा आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मतदाराच्या वर्तनातील प्रभाव काय आहे, म्हणजे मतदार आता भारताच्या संदर्भात जर बघायचं झालं तर आपण बघतोय की आपण जास्तीत जास्त प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ इलेक्शनच्या टाईपमध्ये वोटिंग पॅटर्न आपल्या देशामध्ये आहे. म्हणजे बीजेडीच्या संदर्भात आपण बघितलं, ओडिसाच्या संदर्भात बघितलं तर एकाच वेळेस एक मतदार लोकसभेला वेगळं मतदान करत होता आणि विधानसभेला वेगळं मतदान करत होता. किंवा छत्तीसगडच्या संदर्भात ते झाले की जिथं राज्यात सरकार काँग्रेस चाललं पण त्यांचा खासदार एक पण निवडून येत नाहीये. तर मग हे जे आहे तर भारतातल्या मतदारांनी आता कोणत्या आयामानं बघितलेलं आहे, म्हणजे 90s मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा क्लिअर माइंडेडचं नव्हतं, म्हणजे त्यावेळेचं मतदारांचं जे वर्तन होतं, जे बिहेवियर होतं ते क्लिअर माइंडेडकडे जाणारं नव्हतं. ते छोट्या छोट्या आयडेंटिटीवरनं मतदान करायचे. परंतु आता जो नवीन पॅटर्न आले, नवीन जो तो प्रवाह आहे त्या प्रवाहाचं त्या प्रवाहाकडे बघितल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की त्यांचं असं आहे की एक व्यक्ती असावा आमच्याकडे की जो व्यक्ती आमची नैया पार करून घेऊन जाईल आणि मग आम्ही त्यालाच मतदान करणार. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, मग राज्य प्रादेशिक स्तरावर ज्यावेळेस ते मतदान करतील त्यावेळेस सीएम फेसकडे बघतील आणि राष्ट्रीय स्तरावर पीएम फेसकडे बघतील. हा आहे मतदारांच्या वर्तनातील प्रवाह. म्हणजे ह्यात जी स्थित्यांतर येत आहेत, बिहेवियर्स मध्ये जे चेंजेस येत आहेत ते तुम्हाला त्यामध्ये अभ्यासायचे. म्हणजे त्याच्यानंतर कायदेमंडळ सदस्यांची बदलती सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी, ह्याच्याबद्दल आपण पहिलेही बोललो आहोत की भारतातले जे एमपीज आणि एमएलएज आहेत त्यांचं आर्थिक सामाजिक राजकीय जी पार्श्वभूमी आहे ती कशी बदलत चालली आहे, ती सर्वसमावेशी आहे का, ती खरंच भारतीय सोसायटीचं रिप्रेझेंटेशन करते का. मग ह्यातले विविध आयाम आहेत. त्यातला आर्थिक एक सगळ्यात महत्वाचा आणि आपल्याला प्रकर्षाने दिसून येणारा आयाम आहे, पण त्यासोबत त्यांचा राजकीय आधार काय आहे, त्यांची राजकीय आयडेंटिटी काय आहे, सोशल आयडेंटिटी काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास. आणि युपीएससीचा हा जो घटक आहे तो युपीएससीचा खूप आवडता घटक आहे.
मागच्या 4-5 वर्षामध्ये 2-3 वेळेस ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. तर तो एक आपल्याला यामध्ये अभ्यासावा लागणार आहे. आणि हा जो घटक आहे हा सामाजिक चळवळी. आता आपण ज्यावेळेस पंचायत राज संदर्भातला चॅप्टर बघत होतो तर त्यामध्ये आपण बघितलं की स्थानिक पातळीवरच्या चळवळीच्या अनुषंगाने याचा उल्लेख आला होता. तर आता ह्या ज्या सामाजिक चळवळी आहे, सामाजिक चळवळीच्या संदर्भामध्ये नागरी चळवळी आहे, सिव्हिल लिबर्टीज ज्या मुवमेंट आहेत त्या आहेत, ज्यामध्ये वेगवेगळे मानवी हक्क, RTI या संदर्भातले जे काही कार्यकर्ते आहेत किंवा त्यातल्या ज्या काही संस्था आहेत त्या कार्यकर्ता आहेत, किंवा ते काश्मीरमध्ये जे काही सरहद सारख्या संस्था आहेत ते जे कार्य करत आहेत त्या सगळ्या संस्थांना तुम्ही यामध्ये बघू शकता. त्या ज्या चळवळी आहेत त्यांना आपण या संदर्भात बघू शकतो. त्यानंतर मानवी हक्काच्या ज्या चळवळी आहेत त्याच्यानंतर महिलांच्या बाबतीतल्या ज्या चळवळी आहेत त्या. महिलांच्या बाबतीत ज्या वेळेस तुम्ही विचार करता, महिलांच्या बाबतीतल्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळीच्या संदर्भामध्ये तुम्ही भारतात महिलांच्या संदर्भात कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही त्यामध्ये बघायला हवेत. त्याच्यानंतर भारतातले कोणते स्कॉलर्स त्या प्रश्नावर लिहित आहेत ते तुम्हाला बघायला हवं. त्याच्यानंतर भारतातल्या महिला चळवळीचं वर्गीय स्वरूप काय आहे, त्याच्यानंतर त्यातलं धार्मिक स्वरूप काय आहे आणि जातीय स्वरूप काय आहे. म्हणजे महिला ऍज अ आयडेंटिटी घेतल्यानंतर आपण त्याला एक लिंगभावाच्या आयडेंटिटीतनच बघणार आहोत का, की त्याला आपण खालपर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणजे रिझर्वेशन विदिन रिझर्वेशनच्या मुद्द्यामुळे जे महिला आरक्षणाचं एक जो विरोध होता तो रिझर्वेशन विदिन रिझर्वेशनचा जो विरोध होता, तर ह्याला आपल्याला बघायचं आहे की भारतात आपण जे बोलतोय की आयडेंटिटी क्रायसिस आहे, तर त्या आयडेंटिटी क्रायसिसमध्ये हा सगळं एकत्र येतं की आपण एक पुरुष हा फक्त पुरुष नसतो, मग त्याची जात असते, त्याचा धर्म असतो, वर्ग असतो, ह्या सगळ्या अँगल असतात, त्याची भाषिक आधार असतो. ह्या सगळ्या कॉम्प्लेक्सेसमध्ये भारतातली स्त्रीवादी चळवळ कशी आहे, भारतातली महिला चळवळी कशा सस्टेन करता आहेत, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. किंवा मग त्यामध्ये जसं मीटू सारखे काही प्रभाव येतात, तर त्यामधनं खरंच काय पुढचं आपल्याला काय मिळतं आहे का. ज्यावेळेस दिल्लीचा जो काही प्रकार झाला होता त्यानंतरचं महिलांच्या सुरक्षतेच्या संदर्भातल्या ज्या चळवळी आल्या त्यानंतर जे काही लिखाण झालेलं आहे ते तुम्हाला त्यामध्ये अभ्यासायचं आहे. आणि त्याच्यानंतरची शेवटचं जो आहे ते पर्यावरणवादी चळवळी. पर्यावरणवादी चळवळी ह्या आपण जागतिक पर्स्पेक्टिव्ह मध्ये देखील बघतो, स्थानिक पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघतो, राज्य आणि राष्ट्रीय पर्स्पेक्टिव्ह मध्ये देखील बघतो. यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण चिपको म्हणजे पर्यावरणवादी चळवळ म्हटलं की चिपको आंदोलन आलं, अपिको आंदोलन आलं. ह्या आंदोलन नियमगिरी हिल्सचं जे आंदोलन होतं ते आलं. त्यानंतर वेस्टर्न घाटचं संरक्षणाकरिताचा माधव गाडगीळ यांचा जो काही लढा आहे ते आपण हे सगळं बघतो आहोत, त्यांचा जे काही रिपोर्ट आहेत ते. तर ह्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पर्यावरणवादी चळवळीच्या अनुषंगाने बघितलं तर जागतिक स्तरावरती पर्यावरणवाद इटसेल्फ एक आयडियोलॉजी म्हणून समोर येत आहे. ह्यात खूप काही नवीन अभ्यास होतो आहे. त्या संदर्भात जागतिक स्तरावर कृती कार्यक्रम लवकरात लवकर करण्यात यावं याकरता दबाव निर्माण करण्याचा जो प्रयत्न होत आहे याला आपण पर्यावरणवादी चळवळीच्या अनुषंगाने बघणार आहोत. आता हे सर्व झालं पेपर 1चा सेक्शन B चा सिलेबस इथे संपलाय. आता पहिल्या लेक्चरमध्ये आपण पेपर 1 सेक्शन A घेतलं होतं. हा दुसरा पेपर 1चा सेकंड सेक्शन संपलेला आहे. तर आपल्याला आतापर्यंत तर लक्षात आलेलं आहे की हे एकदम इंटरेस्टिंग आहे. यामध्ये तुम्हाला भरपूर काही नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे, इंटरेस्टिंग गोष्टी शिकायला मिळणार आहे. त्यानंतर तुमच्या डे टू डे लाईफच्या संदर्भातलं काही गोष्टी आहे. आणि विशेष म्हणजे याचा तुम्हाला म्हणजे ऑप्शनल हा 500ला नसून पॉल सायन्स जर तुम्ही घेत आहात तर तो 500ला नसून तो 500 पेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे तुम्ही त्याला डायरेक्ट एक GS 2चा पूर्ण पेपर आणि इथिक्स मधला काही भाग आणि ह्याच्या मधला भाग
निबंधातला भाग जर असा लावला तर जवळपास हा 750+ मध्ये जातो. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही ज्यावेळेस विचार करता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येते की राज्यशास्त्र अभ्यास करणं इंटरेस्टिंग आहे. तुम्ही भरपूर काळ तो वाचू शकता, त्या संदर्भामध्ये तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत आणि नेहमीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे बघण्याचा तुमचा एक दृष्टिकोन आहे तो खूप व्यापक होणार आहे. त्यामुळं तुम्ही ह्या जो काही राज्यशास्त्र आहे याच्याकडे खूप पॉझिटिव्हली बघायला हवं. सिलेबसच्या बाबतीत मी ज्यावेळेस तुम्हाला सांगत होतो त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात आलं, पेपर सेक्शन ए मध्ये पण आणि सेक्शन बी मध्ये पण हा सगळं सिलेबस हा इंटरलिंक आहे आणि इंटरलिंक असल्याच्या कारणानं तुम्हाला तो अभ्यासणं सोपं आहे. म्हणजे तो कमीत कमी वेळेत तुम्ही तो अभ्यासू शकता. म्हणजे खूप मोठा सिलेबस आहे. आपण आपल्या ग्रुपवर PDF पण टाकलेले आहेत भरपूर, ज्यामध्ये एक आणखी एक आहे, त्यामध्ये एक PSIR इन मराठी म्हणून एक ग्रुप आहे. त्याच्यामध्ये आपण राज्यशास्त्राच्या संदर्भात जे प्रादेशिक मटेरियल येतं, लेख वगैरे येतात ते टाकत असतो. तर हे तुम्ही ते बघू शकता. तिथं हे टेलिग्रामचं आहे. टेलिग्रामला तुम्ही ज्यावेळेस बघशाल त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येईल. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस ज्यावेळेस बघितला तुम्हाला कदाचित वाटू शकतं की खूप मोठा आहे सिलेबस वगैरे, परंतु नाही, तो इंटरलिंक आहे. ते तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला सोपं आणि इंटरेस्टिंगली लवकरात लवकर होऊ शकतं. आणि प्रश्नांचा जो आवाका असतो, जो आयाम असतो, तो देखील सोपा आहे. म्हणजे कालांतराने त्याचं मटेरियलचे जे काही इश्यू आहेत ते पण आपले सॉल्व्ह होतील. त्याच्यानंतर आपण असं प्लॅन केलं आहे की ह्याच्यानंतर पेपर 2 चे 2 असेच व्हिडिओ येतील जे त्याचा डिटेल सिलेबस एक्सप्लेन करतील. आणि त्यानंतर आपण बुक लिस्टचा जो एक व्हिडिओ आहे तो एक आपण सेपरेट टाकूयात. कारण काय होतं की आपण आता रिजनल मध्ये तयारी करणार आहोत. तर रिजनल मध्ये रिसोर्सेस, क्वालिटी रिसोर्सेसची कमतरता आहे. तर ते क्वालिटी रिसोर्सेस म्हणजे आम्ही पण आमच्या दृष्टीने त्यावर प्रयत्न करतोय की तुम्हाला इंग्रजीच्या तोडीचं एक अभ्यास साहित्य मिळायला हवं. पण त्याचसोबत इंग्रजीतलं आपल्याला थोडंफार जे वाचावं लागणार आहे याची एक बुक्सची एक लिस्ट आपण ती कंपाईल करून मी त्याचा एक छोटासा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करेल. तर धन्यवाद आणि नक्की पुढच्या लेक्चरला पण बघा. आणि तुम्हाला जे काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. कमेंट सेक्शन ओपन आहे आणि त्याला मी स्वतः रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.